गणिताच्या सेशनसाठी आज आपल्याला मार्गदर्शक लाभलेले आहेत डॉक्टर जयश्री विलास अत्रे. अत्रे मॅडम नुमवीमध्ये 30 वर्षांचा त्यांचा अध्यापनाचा अनुभव आहे. 1ली ते 10वीचा जो आपला गणिताचा अभ्यासक्रम आहे तो गणिताचा अभ्यासक्रम आणि पाठ्यपुस्तक तयार करणे ह्याच्यासाठी मॅडम समिती सदस्य म्हणून मॅडमनी काम केलेलं आहे. 9वीची आणि 10वीची पुस्तकं आता तुम्ही जी मुलांना अभ्यासताय ना त्याचा सुद्धा पाठ्यपुस्तक मंडळाच्या मॅडम कोऑर्डिनेटर म्हणून मॅडमनी काम पाहिलेलं आहे. गणितासाठी टीचर्स ट्रेनिंग, विद्यार्थ्यांसाठी बहुमोल मार्गदर्शन हे संपूर्ण महाराष्ट्रात मॅडमचं अव्याहत काम चालू असतं. शिक्षण संक्रमणाच्या पण मॅडम संपादन समिती सदस्य आहेत. सो अशा दिग्गज तज्ज्ञ मॅडम कडून आपल्याला आता गणिताचं मार्गदर्शन मिळणार आहे. सो मी अत्रे मॅडमना विनंती करते की मॅडम गणितासाठी विद्यार्थ्यांना आपण मार्गदर्शन करावं. अत्रे मॅडम. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांचे जे अजून कोणी ऐकत असतील त्या सगळ्यांना माझा नमस्कार. गणिताची तयारी कशी करायची याच्याबद्दल आपण आता विचार करूया. तुम्हाला सर्वांना माहिती आहे की बोर्ड आताच्या 2021च्या परीक्षेचं टाइमटेबल हे टेंटेटिव्ह टाइमटेबल बाहेर पडलेलं आहे, आपल्याला प्रकाशित केलेलं आहे. आणि त्याच्यावरून त्या लोकांना कुठे काही प्रॉब्लेम्स येत असतील, त्याच्यामध्ये काही ओव्हरलॅप होत असतील पेपर, ते याच्यासाठी विचारणा केलेली आहे की तुम्हाला तुमची मतं तिथे द्यायची आहे. मला वाटतं की बहुतेक कोणाला प्रॉब्लेम येणार नाही इतक्या छान पद्धतीने ते अरेंज केलेलं आहे. आता आपण ज्या पद्धतीने आता जे टाइमटेबल अरेंज केलंय त्याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येईल की 8 आणि 9, 8 मेला आणि 10 मेला गणिताचे पेपर लावलेले आहेत. कदाचित त्यांची पुढे मागे डेट होऊ शकते, पण आपण एक असं लक्षात घेऊयात की 1 मे पासून आपल्याला आपल्याला बोर्डाची परीक्षा द्यायची आहे. म्हणजे काय 1 मे पर्यंत अभ्यास करायचा नाही, आपल्याला आपला अभ्यास त्याच्याही आधी पूर्ण करायचा आहे. आपण पूर्णपणे इतक्या तयारीनिशी 15 एप्रिलला रेडी राहायचंय. इतकं रेडी राहायचंय की आता कोणताही प्रश्न कोणी विचारला, कसाही विचारला तरी आपलं उत्तर देता आलं पाहिजे. मार्च महिन्याची जी परीक्षा होती, म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अभ्यासाला सुरुवात केली ती जून महिन्यातच केलेली आहे, पण ऑनलाईन केलेली आहे. आता प्रत्यक्षरित्या तुम्ही शिक्षकांशी बोललेला नाहीत, शिक्षक तुम्हाला भेटले नाहीत. आता काही 2 महिन्यापूर्वी, 1.5 महिन्यापूर्वी, पण अजून मुंबईत सुद्धा अजून शाळाही सुरू झाल्या नाहीत, पण काहींच्या शाळा सुरू झाल्यात. त्यामुळे तुम्ही शिक्षकांना भेटत असाल त्यावेळेला शिक्षकांनी पोर्शन पूर्ण करण्याचा परत प्रयत्न केलेला आहे. आपण गणिताच्या बाबतीत असं पाहूयात की जो 25% कमी केला पोर्शन या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, सगळा होणार नाही शिकून या दृष्टिकोनातून कमी केलाय. पण कमी करताना एक वेगळा विचार ठेवलेला आहे, हे लक्षात ठेवा की कुठेही मुलांचं नुकसान होणार नाही. एखादा घटक ते शिकले नाहीत यावर्षी तर याचा अर्थ ते कधीच नाहीत असं नाही. तर 9th आणि 10th स्टँडर्ड सिलेबस इट इज कोऑर्डिनेटेड, इट इज लिंक्ड. त्यांची जी लिंक आहे ती लिंक अशी आहे की सम पार्ट इज टॉट इन 9th स्टँडर्ड, सम पार्ट इज टॉट इन 10th स्टँडर्ड. दॅट मीन्स बेसिक कन्सेप्ट दे नो. अशा बेसिक कन्सेप्टचा परत विचार न करता किंवा ती कन्सेप्ट त्यांना 10th आणि 11th आणि 12th मध्ये कशी अभ्यासायची त्याची पूर्वतयारी इथे होईल या पद्धतीने त्याची अरेंजमेंट केलेली आहे. कुठेही मुलांचं नुकसान होणार नाही याचा विचार केलेला आहे. रिपीटेड पार्ट आपल्याला थोडक्यात विचारात घेता येईल की हा आपण रद्द केलेला आहे. मग आता रिपीटेड पार्ट मध्ये शिवाय आपण असे काही घटक पाहिलेले आहेत की पार्ट 1 जो आहे अल्जिब्रा, 2 पेपर आहेत तुम्हाला यावर्षी. तुम्हाला 2 पेपर 2 स्वतंत्र दिवशी द्यायचे आहेत. या 2 पेपरांच्या मध्ये लक्षात ठेवा की हे जे पेपर आहेत त्याच्यामध्ये आपल्याला पार्ट 1 मध्ये फक्त आता 4 चॅप्टर्स राहिले अभ्यासाचे आणि दुसऱ्या पार्ट 2 मध्ये आपल्याला 7 होते, त्याच्यावेळी 6 चॅप्टर्स आहेत. याचाच फक्त आपल्याला अभ्यास करायचा. मग आता हा जो अभ्यास आहे तो अभ्यास कसा करायचा,
आता मी जो भर देणार आहे तो हाऊ टू राईट द पेपर अँड हाऊ टू स्टडी बिफोर द एक्झामिनेशन. आता मी असं म्हणेन की तुमचा सगळा अभ्यास शिकून झालेला आहे आणि तुम्ही स्वयं अध्ययन पण केलेलं आहे. मुलांनो, एक लक्षात ठेवा की ह्याचा तुम्हाला निश्चित फायदा होणार आहे. स्वयं अध्ययन केलं म्हणजे काय, तुम्ही जून महिन्यापासून जे काही ऑनलाईन क्लासेस अटेंड केले त्याच्या वेळेला तुम्ही लगेचच पुस्तकामध्ये पाहून एक्सरसाइजेस सोडवलेले आहेत, पुस्तक वाचलेलं आहे, त्याच्यामध्ये परत परत तुम्ही ते पाहिलेलं आहे की हा आज सरांनी हे सांगितलं, बाईंनी हे सांगितलं, मग आता मला काय करायला पाहिजे हे तुम्ही स्वतः अभ्यासलेला आहे. त्या अभ्यासाचा तुम्हाला निश्चित आता फायदा होणार आहे. मग आता हा फायदा आपल्याला अजून कसा वाढवायचा आहे, प्रत्येक ठिकाणी कसं ते आपण बघणार. दिवसामध्ये सुद्धा गणिताचा अभ्यास करणं अपेक्षित आहे. मग गणिताचा अभ्यास करायचं म्हणजे काय करायचं, तर तुम्ही आमचं सगळं शिकून झालंय, आम्ही सगळे उदाहरणं पण सोडवलेली आहेत, ज्यांची सोडवून झालेली नसतील ते सोडवायला पाहिजे. पण मी असं म्हणेन की तुम्ही परत एकदा टेक्स्टबुक वाचायला सुरुवात करा. ईच अँड एव्हरी स्टेप वाचायची. वगळलेला पोर्शन बाजूला ठेवा, त्याच्यावर तुम्ही मार्किंग पण केलेलं असेल, पण पुढे जा आणि त्याच्यामध्ये टेक्स्टबुक वाचायला लागा. त्याच्या खाली जे सॉल्ड एक्झाम्पल्स आहेत ती पण परत वाचा, ती लिहून काढा. त्याच बरोबरीने त्याच्या खाली जे एक्सरसाइजेस दिलेले आहेत ते प्रॉब्लेम सेट मधले प्रॉब्लेम सुद्धा तुम्ही परत एकदा सोडवण्याचा प्रयत्न करा. आपल्याला 2 पेपर द्यायचे, 40-40 मार्काचे 2 पेपर आहेत. 60-60 मार्क आपल्याला 60 मार्काचे पेपर असणार आहेत. त्यापैकी 40 मार्कांचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे, हे लक्षात ठेवायचं. 40च मार्कांचे प्रश्न सोडवायचे. मग प्रत्येकाला किती मार्क द्यायचे, कशा द्यायचे, तर त्याचाही एक भाग करू आणि आपण थोड्याशा स्लाइड पाहू, जरी थोडी उजळणी पण होईल की कोणत्या प्रकारच्या पोर्शन हा कोणता ओमिटेड आहे आणि कोणत्या प्रकारची प्रश्न पत्रिका आपल्याला येणार आहे. तर आपण इथे विचारत घेऊयात. एक स्लाइड बघूया पहिली. खाल्ली आहेत सगळ्या स्लाइड. ओके, आपण बघूया, शक्य होईल तेवढ्या स्लाइड बघू. आपण नाहीच का तरी झालं पण बघूया. हे जाऊ पुढे. ओके, F5. ओके, घेऊ पुढे. इंटरनेट कनेक्शन इज नॉट ओके. F5 का? ओके, इतकी लेक्चर झाली पण इंटरनेटचा प्रॉब्लेम आला नाही. आत्ताच आपल्याला जरा जास्त इंटरनेटचा प्रॉब्लेम येते. डझंट मॅटर. मला वाटतं आपण स्लाइड शेअर न करता आपण बोलूया. तर 40-40 मार्काचे जे 2 पेपर आहेत त्या 2 पेपरमध्ये आपल्याला 5-5 प्रश्न असणार आहेत. त्या 5 प्रश्नांमध्ये तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पहिला प्रश्न जो आहे एमसीक्यू टाईपचा प्रश्न, म्हणजे क्वेश्चन नंबर 1A मध्ये एमसीक्यू टाईपचे क्वेश्चन्स असणार आहेत. आता एमसीक्यू म्हणजे काय? बहुपर्यायी प्रश्न. म्हणजे दिलेल्या प्रश्नांच्या खाली आपण नास्तिकच बघूया. आपण साधेच बघू. मला वाटतं आपण स्लाइडच्या नादी न लागता आपण तुम्हाला जे माहित आहे त्याच्याबद्दलच मी बोलते की ज्याच्यामुळे प्रॉब्लेम येणार.
आपल्याला सर्वांना माहितीये की क्वेश्चन नंबर 1 मी पार्ट 1 आणि पार्ट 2च्या बाबतीमध्ये अधिक प्रश्नपत्रिकेच्या आराखड्यामध्ये आपल्याला काय विचार करायचा आहे तो सांगतो. ही क्वेश्चन नंबर 1 आहे. त्या क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए आणि बी पार्ट असणार आहे. तर ए मध्ये जे प्रश्न आहेत ते एमसीक्यू टाईप असणार आहे. 4 प्रश्न आहेत, 4ही प्रश्न तुम्हाला सोडवायचे. स्टेटमेंट दिलेलं असेल, त्या स्टेटमेंटच्या खाली त्याची 4 पर्यायी उत्तरं दिलेली असणार आहेत. तर त्या 4 पर्यायी उत्तरांपैकी एकच उत्तर बरोबर असणार आहे. तुम्ही काय करायचंय तिथे, तर सगळ्यात महत्वाची गोष्ट की आत्तापासून अशी प्रॅक्टिस पण करा. त्या प्रॅक्टिस मध्ये लक्षात घ्या की A4 साईजच्या कोऱ्या कागदावर लिहायला सुरुवात करायची. ओके, A4 साईजचा जो आता इथे लक्षात येईल की तुम्हाला रिटर्न एक्झामिनेशन जी आहे तुमची ती 40 मार्क्सची असणार आहे आणि 20 मार्क जे आहेत तुम्हाला इंटरनलला आहे. आता इंटरनल बद्दल मला बोलायचंय की तुम्ही ऑनलाईन मध्ये तुम्ही शिकलेला आहात आणि तुम्ही काही प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह केलेले आहेत. तर त्या सॉल्व्ह प्रॉब्लेम्स आणि काही प्रॉब्लेम्स केलेले त्याच्यामध्ये ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिलेल्या होत्या. त्या ऍक्टिव्हिटीज ह्या होम असाइनमेंटसाठी होत्या. त्या होम असाइनमेंट जर तुम्ही पूर्ण केले तर तुम्हाला तिथे 10 मार्क मिळणार आहेत. आता 10 मार्काची जी प्रॅक्टिकल्स होणार आहेत ती तुमच्या शाळेमध्ये तुम्हाला कळवलं जाईल की ती प्रॅक्टिकल्स कशी होणार आहेत, काय होणार आहेत. त्यांना काही वेगळे ऑप्शन्स पण दिले जाणार आहेत आणि त्यानुसार तुमची ती परीक्षा होईल आणि ते मार्क तुम्हाला 20 मार्क हे बोर्डाकडे तुमचे आधीच जातील. आता हे 20 मार्क तुम्ही सहजपणे मिळवू शकाल. मग आता पेपरच्या बाबतीमध्ये आपण बघूया. नेक्स्ट स्लाइड. आता इथे लक्षात घ्या की क्वेश्चन नंबर 1A मध्ये पहिल्या प्रश्नामध्ये 4 MCQs विल बी गिवन. त्या 4 MCQ मध्ये सगळे तुम्हाला सोडवायचे. आता इथे ज्याप्रमाणे एक स्लाइड हे कागद तयार केलेला आहे तिथे जसं आपण लिहिलंय की क्वेश्चन नंबर 1A हा एवढाच भाग तुमच्या डावीकडच्या समासात तुम्ही लिहायचा. त्याच्यानंतर तुम्हाला जे 4 MCQ दिलेले असतील त्याला रोमन 1 2 3 4 असे क्वेश्चन नंबर घातलेले असतील, म्हणजे सब क्वेश्चन नंबर. स्मॉल रोमन 1 2 3 4 हे स्मॉल 1 ते लिहायचे तुम्ही आणि त्या स्मॉल 1 लिहिला आणि त्याच्यानंतर त्याचं उत्तर समजा तुमचं डी असेल तर तुम्ही डी फक्त लिहायचंय. ABCD तुम्हाला 4 ऑप्शन्स दिलेले असतील त्याच्यापैकी फक्त डी हे उत्तर तुम्हाला असेल तर तो सब क्वेश्चन नंबर रोमन 1 त्याच्या पुढे डी, त्याच्या खाली दुसरा आकडा उतरून घ्यायचा आणि मग त्याचा जो उत्तर समजा बी असेल तर तुम्ही लिहायचंय सेकंड क्वेश्चन, त्याला कंस करायचा आणि पुढे बी, एवढंच लिहायचं. त्याचं खरं उत्तर काय आहे ते लिहिण्याची गरज नाही. लिहिलं तर तुमचे मार्क वगैरे काही जाणार नाहीयेत हे लक्षात ठेवा, पण लिहिण्याची गरज नाही. ABCD जी उत्तर असतील तेवढी तिथे अपेक्षित आहे. आता त्याच्यानंतर नेहमी एक ओळ सोडावी, एकाखाली एक प्रश्नाचं उत्तर लिहायचं. नंतर बी जो आहे त्या बी मध्ये क्वेश्चन नंबर 1B मध्ये जे तुम्ही प्रश्न सोडवणार आहात त्या प्रश्नांमध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की ते 1 मार्क क्वेश्चन आहेत. ते MCQ टाईप नाहीत, कोणतेही ऑब्जेक्टिव्ह टाईप नाहीत. म्हणजे त्याचं उत्तर तुमचं कमीत कमी 2 स्टेप मध्ये आलं पाहिजे. हे जे 2 स्टेप्स असतील त्या 2 स्टेप्स तुम्ही अतिशय काळजीपूर्वक लिहायच्या, एकाखाली एक, दाटीवाटीने लिहायच्या नाही. त्याचं जे उत्तर तुम्ही याल त्याला चौकट करायची नाही, उत्तर आपोआप कळतं. त्यामुळे त्या 2 पायऱ्यांना अर्धा मार्क असणार आहे आणि तो मार्क तुम्हाला मिळवायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 2A आणि 3A याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की कम्प्लीट द ऍक्टिव्हिटी असे प्रकारचे प्रश्न आहेत. क्वेश्चन नंबर 2A मध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्यात. क्वेश्चन नंबर 3 मध्ये तुम्हाला दोनापैकी एक ऍक्टिव्हिटी सोडवायची. म्हणजे काय करायचंय तर तुम्हाला खऱ्या अर्थाने रिकाम्या जागातलं उत्तर दिलेलं असणार आहे. एम्प्टी बॉक्सेस विल बी गिवन बट आन्सर विल बी गिवन. टोटल सोल्युशन, प्रश्नाचं सोल्युशन तिथे दिलेलं असणार आहे. काही जागा फक्त तुम्हाला त्या एम्प्टी बॉक्स मध्ये भरायच्या. मग ते जे रिकाम्या चौकटी आहेत त्या भरताना पहिल्यांदा तो प्रश्न परत उतरवायचा नाही, पण प्रश्न क्रमांक मात्र नीट घालायचा. दरवेळेला लक्षात ठेवा तुमचा प्रश्न क्रमांक अतिशय काळजीपूर्वक घातला गेला पाहिजे. प्रश्न क्रमांक नीट लिहिल्यावर त्याच्या पुढे क्वेश्चन नंबर 2A आहे समजा, त्या A मध्ये तुम्हाला 2 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या.
तुम्हाला पहिली ऍक्टिव्हिटी वाटतंय नको सोडवायला, आता दुसरी ऍक्टिव्हिटी तुम्ही सोडवायचं ठरवलं तर त्याला 2 आकडाच घाला. म्हणजे तो जो सब क्वेश्चन नंबर आहे तो रोमन 2 असेल तो रोमन 2च लिहा. मग पूर्ण सोल्युशन लिहायचं आणि ते सोल्युशन लिहिताना रिकामे बॉक्सेस तुम्ही पूर्ण भरायचे. 4 बॉक्सेस तुम्हाला रिकामे दिले जातील आणि नंतर तुम्ही पूर्ण ते सोल्युशन लिहिल्यावर ज्या ठिकाणी बॉक्स भरायचा होता त्याला, त्या विधानाला, त्या नंबरला तुम्ही बॉक्स करायचा आहे. पेनानी, पेन्सिलनी, कशाने बॉक्स केला तरी चालणार आहे, हे लक्षात ठेवा आणि तुम्ही पुढे जा. आता त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 2B मध्ये जो प्रश्न आहे त्याची उत्तरं तुमची 4 ते 5 ओळीत येणार आहेत. पार्ट 1 मध्ये आणि पार्ट 2 मध्ये कुठेही असतील. फार लांबट लावायचं नाही तिथे, पण थोडक्यामध्ये अतिशय आटोपशीर असं लिहायचं आहे. क्वेश्चन नंबर 2B जो आहे त्याच्यामध्ये पार्ट 2 मध्ये म्हणजे जॉमेट्रीचा जो प्रश्न असेल त्याच्यामध्ये अल्जिब्राच्या शक्य असेल तिथे राईट साईडला तुम्हाला रिझनिंग लिहिणं जरुरीचं आहे. काय रिझन आहे, कशी आली पायरी, एखादं सूत्र असेल, एखादं विधान असेल तर तिथे तुम्ही रिझन लिहा. त्याच्यानंतर तुम्ही क्वेश्चन नंबर 3A मगाशी सांगितलं मी की कंप्लीट द ऍक्टिव्हिटी मध्ये ती जी सोल्युशनच्या खाली जी ऍक्टिव्हिटी दिलेली असेल ती पूर्ण सोडवायची पाहिजे. नुसते बॉक्सेस असतील तर मार्क मिळणार नाहीत. त्यामुळे पूर्ण ऍक्टिव्हिटी परत लिहायची आणि ज्या रिकाम्या चौकटी क्वेश्चन पेपर मध्ये होत्या त्या क्वेश्चन पेपर मधल्या भरलेल्या आहेत हे पाहून त्या चौकटी म्हणजे ते नंबर्स असतील, विधान असेल, कारण असेल, रिझन असेल, ते मोठे म्हणजे 3-4 शब्द सुद्धा असतील त्याला मुख्य चौकट करायची. हे अत्यंत महत्वाची गोष्ट आहे कारण त्या प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क असणार आहे. आता क्वेश्चन नंबर 3B मधली उदाहरणं थोडी मोठी असणार आहेत. त्याची उत्तरं तुमची 7-8 ओळीमध्ये सुद्धा येऊ शकतील. जॉमेट्रीच्या जास्त ओळीमध्ये येतील. ओळी लक्षात ठेवू नका, स्टेप बाय स्टेप तुम्हाला लिहायचंय आणि या प्रश्नापासून आतापर्यंत तुम्हाला एखादं रफ वर्क करायचं असेल, रफ वर्क इन द सेन्स तुम्हाला कुठे क्वेश्चन बेरीज करून पाहिजे, गुणाकार करून पाहायचा आहे, तर त्याच कागदावर, त्याच आन्सर शीटवर, त्याच पानावर उजवीकडच्या बाजूला एक छोटासा समास आखून तिथे ती तुम्ही केलं तरी चालेल. तुम्हाला ज्या वेळेला क्वेश्चन पेपर आधी मिळणार आहे हे लक्षात आहे सगळ्यांच्या, आणि नसेल तर लक्षात घ्या की तुम्हाला आता जी टाइम टेबल मध्ये वेळ दिली आहे ती 10:30 आहे, हे लक्षात ठेवा. 10:30 तुमचा पेपर रायटिंग सुरू होणार आहे. कदाचित ऍक्च्युअल टाइम टेबल हे तुम्हाला पुढच्या महिन्यात मिळेल, त्यावेळेचं टायमिंग लक्षात घ्या. त्यानुसार घरातून बाहेर पडा आणि घरातून बाहेर पडताना लक्षात ठेवा तिथे लिहिलेलं जे टायमिंग आहे 10:30 किंवा 11 काय असेल ते, त्याच्या आधी 15 मिनिटच वेळ तुम्ही तुमच्या पेपर समजायला हवी. ती समजल्यानंतर त्याच्या आधी तुम्ही 10 मिनिटं तिथे शाळेत पोहोचलं पाहिजे. म्हणजे इतकं तुमचं टायमिंग तुम्ही ऍडजस्ट करा आणि शाळेमध्ये वेळेवर जा. ते गेल्यानंतर तुम्हाला जे क्वेश्चन पेपर मिळेल तो बारकाईने वाचा. आणि बारकाईने वाचायचं कशासाठी, प्लॅन करून ठेवायचं डोक्यात की ह्याचं उत्तर काय असेल, त्याचं उत्तर काय असेल, मी कोणती ऍक्टिव्हिटी सोडवेन, कोणता प्रश्न सोडवेन. आता 4 प्रश्न तर आहेत, 5 प्रश्न आहेत त्याच्यामुळे प्रश्न नाही, पण ते जे प्रश्न आहेत त्याच्यातले जे सब क्वेश्चन्स आहेत त्याच्यातलं मी कोणता सोडवीन ह्याचा एक वेगळा विचार करून ठेवायचा. आणि मग बरोबर 10:30 तुमच्या हातामध्ये जेव्हा टायमिंग दिलेला आहे त्यावेळेला तुमच्या हातात आन्सर शीट पडेल. आन्सर शीट पडल्यावर त्याला नंबर घालणं, नाव घालणं, नंबर न्यूमरिकल नंबर लिहायचा आहे, वर्ड मध्ये नंबर लिहायचा आहे, तुमचं सेंटर नंबर लिहायचा आहे. याच्यासाठी सुद्धा तुम्हाला एक 5 मिनिटं लागणार आहे. ती बारकाईने छान लिहा, अक्षर तिथे अतिशय उत्तम काढा. बोर्डाचा पेपर हा जितका तुम्ही प्रेझेंट चांगला कराल तितके तुमच्या चुका कमी होतील आणि तुमचे मार्क वाढतील. तर अतिशय लक्षात ठेवा. आता इथे एक प्रश्न आलाय की पेपर पॅटर्न हाच आहे ना, तर हाच पेपर पॅटर्न आहे, बदललेला नाही, हे लक्षात ठेवा.
आणि त्याचा उपयोग तुम्हाला होणार आहे. पेपर पॅटर्न बदललेला नाही, इव्हॅल्युएशन सिस्टीम बदललेली नाही, फक्त चॅप्टर्स कमी केलेले. मग ह्याच ह्याच्यामध्ये ते चॅप्टर्स बसणार आहेत आणि त्या ज्या डेट्स दिलेल्या असतील त्या ह्याच्यामध्ये तुम्हाला त्यावेळेला तो पेपर लिहायचा आहे. आता क्वेश्चन नंबर 3B मी तुम्हाला सांगितलं की जास्त शब्द असणार आहेत, प्रश्न असणार आहेत. अजून एक मला प्रश्न इथे आलेला आहे आणि अजून बरेच लोक विचारतात की सगळे उदाहरणं पुस्तकातीलच असतील का? तर सगळी उदाहरणं पुस्तकातीलच असतील असं नाही. पुस्तकाच्या अभ्यासक्रमामध्ये पुस्तकाच्या मध्ये जो अभ्यासक्रम दिलेला आहे त्या अभ्यासक्रमावर आधारित आकडे बदलून प्रश्न विचारले जाऊ शकतात. असं काही नाही की तेच प्रश्न विचारले पाहिजेत, त्याचा फॉर्म पण बदलला जाईल, क्वेश्चन फॉर्म पण बदलला जाऊ शकतो. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4 मध्ये मात्र तुमचे प्रश्न हे अभ्यासक्रमावर आधारितच पण आउट ऑफ टेक्स्टबुक येणार आहेत. मग आउट ऑफ टेक्स्टबुकच्या प्रश्नांची तयारी कशी करायची? तर हेही लक्षात घ्या की आउट ऑफ टेक्स्टबुकच्या प्रश्नांची तयारी करताना जुनी टेक्स्टबुक तुम्ही वाचा. त्या जुन्या टेक्स्टबुकमध्ये त्या चॅप्टरवर खूप प्रॉब्लेम्स आलेले आहेत, ते करा. आता आपण ह्याची रिव्हिजन घेऊयात की हे जे आहेत 5व्या चॅप्टरमध्ये प्रश्न येतील, हे आपण पुढे पाहणार आहोत. नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर, पुढे जाऊया. नेक्स्ट वन. हा, आता आपण ह्याच्यामध्ये लिनियर इक्वेशन्स इन टू व्हेरिएबल्स हा पहिला चॅप्टर आहे आपला पार्ट 1 मधला, म्हणजे अल्जिब्रा मधला. आता ह्या अल्जिब्रा मधल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला एलिमिनेशन मेथड तुम्हाला शिकवलेली 9वी मध्येच, आणि आत्ताच्या रिड्यूस पोर्शन मध्ये एलिमिनेशन मेथडला पहिला जो संग्रह आहे त्याला आपण तो डिलीट केलेला आहे. पण त्या एलिमिनेशन मेथडचा उपयोग करून तुम्ही वर्ड प्रॉब्लेम सोडवणार आहात, त्यामुळे ते एलिमिनेट केलेलं नाही. वर्ड प्रॉब्लेम्स परीक्षेला आहेत, ग्राफिकल मेथड परीक्षेला आहे, क्रॅमर्स रूल परीक्षेला आहे. त्यामुळे एलिमिनेशन मेथडच्या वर डायरेक्ट प्रश्न येणार नाही, पण त्याचा उपयोग करून पुढचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला सोडवायचे आहेत. नेक्स्ट वन, पुढे बघूयात. लिनियर इक्वेशन ग्राफिकल मेथड मध्ये कशा प्रकारे आपल्याला प्रश्न सोडवायचे, पुढे बघा होत आहे का? तर ग्राफिकल मेथड मध्ये हा जो आपण एक चार्ट, पुस्तकातलाच मी चार्टची स्लाइड केलेली आहे, हा ग्राफ जो आहे. आता एक अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची की मी एकाच कागदावर इथे हे दाखवलेलं आहे तुम्हाला. इथे डावीकडे टेबल तयार केलं आणि उजवीकडे ग्राफ. बोर्डाची प्रश्नपत्रिका उत्तरपत्रिका मिळाल्यावर हा जो ग्राफचा प्रश्न तुम्ही सोडवायचा जर ठरवला तर सुपरवायझर कडून तुम्ही एक ग्राफ सप्लिमेंट मागायची आहे. ग्राफ सप्लिमेंट मध्ये पहिल्या पानावर तुम्हाला हे क्वेश्चन नंबर बारकाईने घालायचा, तो ग्राफचा प्रश्न असेल तिथे. तिसऱ्या किंवा चौथ्या प्रश्नामध्ये तो येऊ शकतो. तो प्रश्न क्रमांक, उपप्रश्न क्रमांक नीट लिहायचा, ते इक्वेशन्स लिहायची, त्याची टेबल्स तयार करायची, आणि आतल्या बाजूला हे ग्राफ पेपर असणार आहे, तिथे तो ग्राफ तुम्ही सोडवायचा आहे. त्या ग्राफ पेपरमध्ये स्केल इज मस्ट, यू हॅव टू ड्रॉ 2 लाईन्स. पण 2 लाईन्स ड्रॉ करताना पहिलं लक्षात घ्या की एक इक्वेशन तुम्ही लिहिलं की त्या इक्वेशनचे जे पॉइंट्स आहेत खाली आपण काढलेत XY कोऑर्डिनेट्स, हे पॉइंट्स आधी प्लॉट करून द्या. एका लाईनचे प्लॉट केलेले इक्वेशन पॉइंट्स बघा, ती लाईन ड्रॉ करा, नंतर दुसऱ्या इक्वेशन कडे जा, मग दुसऱ्या इक्वेशनचे पॉइंट्स प्लॉट करा आणि लाईन मारा. नाहीतर तुमचं कन्फ्युजन होईल की कोणते पॉइंट जोडायचे. म्हणून असं कन्फ्युजन व्हायला नको, म्हणून एका वेळेला एक ग्राफ पूर्ण करा, एक लाईन पूर्ण करा, मग दुसरी लाईन करा, आणि नंतर त्याचा इक्वेशनचं सोल्युशन असणार आहे. देन यू हॅव टू राईट दॅट सोल्युशन बिलो द इक्वेशन्स. कुठेही लिहिलं तरी चालेल, ग्राफ पेपरवर तुम्ही खाली लिहिलं तरी चालेल की x = 2, y = 2, किंवा तुम्ही डावीकडच्या जिथे तुम्ही टेबल्स तयार केलेले तिथं लिहिलं तरी चालेल, सोल्युशन ऑफ दीज 2 इक्वेशन्स इज, आणि मग खाली तुम्ही लिहा x = 2, y = 2. पण त्याला मार्क असणार आहेत हे लक्षात ठेवायचंय. आणि इथे ग्राफला, लाईनला एरो करणं, पॉइंट प्लॉट करणं, XY लाईन नीट काढणं, या सगळ्याला अर्धा मार्क असू शकतो. कशाला मार्क दिलेत हे त्यावेळेला ठरतं, आधीपासून नाही, पण तुमचा पेपर हा
टू डेट आता आपण जो नमुन्या दाखवलेला आहे तशाच प्रकारे तुम्ही ते सगळं लिहिलं पाहिजे, हे लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, पुढची जी स्लाइड आहे त्याच्यामध्ये आपण क्रेमर्स रूल पाहिला. तर क्रेमर्स रूल जो आहे त्याच्यासाठी कोणता क्रेमर्स रूल काय आहे बघा, एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज कशा काढलेल्या आहेत. आता कालच मला एकाने प्रश्न विचारलेला होता की A1 आणि A1 A1 द नंबर्स इन डी, dx अँड dy, ते जे डिटर्मिनंट आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ते नंबर्स घालू शकता. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट बघा की आम्ही परीक्षक किंवा आम्ही शिक्षक हे तुम्ही कसे चुकतो हे बघत असतो. कसं बघतो तर तुम्हाला मायनस साईन ह्याच्यामध्ये तुमच्या चुका फार होतात. म्हणून आमच्या क्वेश्चन मध्ये नेहमी एक तरी मायनस साईन असणारच. मी B1 आणि B2 ला जिथे दिलं असेल, C1 C2 ला जर कुठे मायनस साईन असेल त्याच्याकडे काळजीपूर्वक बघा. कारण तुम्ही ज्या वेळेला त्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करता डी dx आणि dyच्या त्या डिटर्मिनंट मध्ये, त्या लिहिताना त्या मायनस साईनचा प्रॉडक्ट करताना खूप काळजी घेणं जरुरीचं आहे. म्हणून त्याच्याकडे नीट 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 लक्ष द्या. मायनस साईन हे डेंजरस आहे आणि त्याच्यावर तुम्ही परफेक्ट आहात कारण 6वी पासून खरं तुम्ही शिकलेला आहात. पण आता अशा सिली मिस्टेक्स तुम्ही करायच्या नाहीत आणि सिली मिस्टेक जर तुम्ही टाळल्यात तर तुमचे पैकीच्या पैकी मार्क निश्चित आहेत. तर ते एक बघा. नेक्स्ट वन, हे क्रेमर्स रूल आपण झालं. क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये मेथड्स ऑफ सॉल्विंग इक्वेशन. क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हणजे काय आपण एक्सप्लेन केलेलं आहे. त्याच्यावर आधारित प्रश्न कसे येतात ते पुढे पाहणार आहोत आपण. आणि दोनच मेथड्स आता आहेत, फॅक्टरायझेशन मेथड आणि फॉर्म्युला मेथड. कशा आहेत ते बघूयात. नेक्स्ट वन, आता इथे रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन अल्फा आणि बीटा, ज्याच्यावर तुम्हाला 1 मार्काचा 2 मार्काचा प्रश्न निश्चित येणार आहे. कशा प्रकारचा येईल की दिलेली रूट्स, दिलेल्या इक्वेशनची रूट्स ही रिअल आणि इक्वल आहेत का अनइक्वल आहेत, म्हणजे त्या दिलेल्या समीकरणाची मुळं काढल्यावर त्या मुळांच्या नेचरवरून, म्हणजे b² - 4ac हा जर पॉझिटिव्ह असेल समान असतात, तो b² - 4ac जर 0 असेल तर त्याची मुळं ही रिअल आणि इक्वल असतात. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, जर b² - 4ac ची किंमतच ही निगेटिव्ह असेल तर रूट मध्ये निगेटिव्ह कधीही येत नाही. याचा अर्थ ती रूट्स ही वास्तव नसतात. मग याच्यावरून आपल्याला 1 किंवा 2 मार्काचे प्रश्न हमखास येतात. दिलेल्या समीकरणामध्ये A ओळखायचा, B ओळखायचा, C ओळखायचा आणि त्याच्यावरून b² - 4ac कसा काढायचा याच्याकडे आपण बघणार आहोत. तर ह्या भाग नीट लक्ष द्या आणि त्याच्यावरून प्रश्नांची उत्तरं भरपूर करा. तर इथे रूट ऑफ फॉर्म्युला मेथड जे सोडवायचं आहे प्रॉब्लेम, म्हणजे वी हॅव टू सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड. ॲट दॅट टाइम यू कॅन राईट व्हॅल्यू ऑफ A, B, C by comparing the quadratic equation, and then directly you can write x is equal to minus b plus or minus under b² - 4ac upon 2a, आणि त्याच्या खाली तुम्ही x च्या 2 व्हॅल्यूज लिहून सबस्टिट्यूशन मात्र काळजीपूर्वक करा. एकाने प्रश्न विचारला होता की b² - 4ac ची व्हॅल्यू आधी करून मग घेतली चालेल का? चालते. एकदम तुम्ही सोल्युशन हे फॉर्म्युला लिहिला आणि त्याच्यात घातली व्हॅल्यू तरी चालते. त्यामुळे प्रॉब्लेम येणार नाही. कसंही केलं तरी चालणार आहे. आपल्याला जे उत्तर पाहिजे ते फायनल उत्तर महत्वाचं आहे. आणि फॉर्म्युला लिहिताना बी जो पहिला लिहिलाय त्याचं साईन हे मायनस आहे. आम्ही परीक्षेमध्ये मुद्दाम बीचं साईनच मायनस देतो आणि त्यामुळे हा मायनस मायनस प्लस होतो, हे लक्षात ठेवायचंय आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा. नेक्स्ट वन, नेक्स्ट बघूया. क्वाड्रॅटिक इक्वेशन हा भाग आहे. क्वेश्चन काही बरेच स्टुडंट आपले इंग्लिश मीडियमचे आहेत, सो ओके, येस येस, आपण घेऊयात मॅडम. शुअरली शुअर घेते. तर यू शुड नो दॅट कम्प्युटिंग स्क्वेअर मेथड इज डिलीटेड पार्ट. त्यामुळे त्याच्यावर डिरेक्टली आपल्याला प्रश्न येणार नाही. प्रश्नांमध्ये असं असेल की सॉल्व दिस क्वाड्रॅटिक इक्वेशन बाय फॉर्म्युला मेथड.
solve this quadratic equation by factorization method. At that time, you have to use that method only. कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड आता ओमिटच केलेला आहे, त्यामुळे प्रश्न नाही. पण जर प्रश्न असता तर असं समजा विचारलं की सॉल्व दिस बाय कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथड, सॉल्व बाय फॉर्म्युला मेथड, तर ज्या ज्या वेळेला अशा मेथड्स दिलेले असतात आणि कोणत्या मेथडनी सोडवा असा प्रश्न असेल, यू हॅव टू सॉल्व बाय दॅट मेथड ओनली. अँड हिअर यू हॅव टू रिमेंबर these two equations, that what is alpha and what is beta. These values are very, very important one. Next one. For quadratic, yes, arithmetic progression, here nothing is omitted, everything is there. Arithmetic progression is there, therefore no omitted part. Sequence and arithmetic progression is there. Nth term of the arithmetic progression and formula for sum of first n terms, which is very important. आता मी तुम्हाला असं सांगेन की इथे मी ते तिन्ही फॉर्म्युले दिलेले आहेत. पहिला TN चा फॉर्म्युला तुम्हाला दिसतोय, SN चा दिसतोय, आणि खाली एक परत SN चा फॉर्म्युला लिहिलाय. SN equal to n/2 into T1 plus T2, where means n/2 into first term plus last term. हा फॉर्म्युला प्रॉब्लेम सोडवताना खूप ठिकाणी आपल्याला मदतीला येतो. त्यामुळे हे तीनही फॉर्म्युले अगदी तयार ठेवा आणि या तीन फॉर्म्युल्याच्या वर दुसरं काहीही नाही. क्वेश्चन नंबर 1 मध्ये, 2 मध्ये, 3 मध्ये सिंपल क्वेश्चन सुद्धा ह्याच्यावर असे विचारले जाऊ शकतात. तर तुम्ही त्याच्याकडे हे फॉर्म्युले अगदी अगदी तयार ठेवायचे. याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. डी हा मायनस आहे का प्लस आहे हे आपल्याला नीट बघायचंय आणि प्रॉब्लेम सोडवायचे. ओके, नेक्स्ट वन. आता इथे एकाने प्रश्न विचारलाय की IMP क्वेश्चन सांगा ना प्लीज. आता IMP क्वेश्चन्स नाही सांगता येत असेल. IMP काय, एव्हरीथिंग इज IMP. IMP क्वेश्चन्स आपल्याला असे वेगळे सांगता येत नाहीत. सगळाच अभ्यास तुम्ही करायचा आहे. त्याच्यामध्ये IMP म्हणजे मी पुढे थिअरमचं सांगणार आहे, IMPचं काय करायचंय ते. आता ह्या चॅप्टरमध्ये मात्र IMP असं नाही, एखादा प्रश्न कशा प्रकारे येतो आणि कशा प्रकारे तुम्ही सॉल्व्ह करणं अपेक्षित असतं आणि बोर्डाकडून काय अपेक्षा असेल ते मात्र मी इथे सांगते. इथे अरिथमेटिक प्रोग्रेशन मध्ये अशा प्रकारे जे प्रश्न असतात, काही वर्ड प्रॉब्लेमच्या अगोदर प्रश्न आहेत की सम कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स आर गिवन आणि पुढे दिलेलं आहे रिलेशन बिटवीन फर्स्ट टर्म, लास्ट टर्म, सेकंड टर्म, थर्ड टर्म. अशा प्रकारे ज्या वेळेला प्रश्न असतो, यू हॅव टू फाइंड आउट द अरिथमेटिक प्रोग्रेशन, यू हॅव टू राईट दॅट प्रोग्रेशन. असा ज्या वेळेला प्रश्न असतो त्यावेळेला इट इज कन्व्हिनियंट टू कन्सिडर 3 कॉन्झिक्युटिव्ह टर्म्स. आपण ABC नाही घेत तिथे, A-D, A+D अशा प्रकारे जे दिलेले हे आहेत, ही तुम्हाला मार्गदर्शक म्हणून दिलेलं आहे आणि ते तुम्ही प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि वर्ड प्रॉब्लेम जे आहेत त्याच्यावर सुद्धा तुम्ही लक्ष द्या. सॉल्व्ह प्रॉब्लेम जे आहेत ते सॉल्व्ह प्रॉब्लेम्स तुम्ही केलेले असतील तर ह्याच्यामध्ये तुमचे वर्ड प्रॉब्लेम्स तुम्हाला अजिबात अवघड जाणार. तिथे A लिहिणं, D लिहिणं खूप आवश्यक आहे. नेक्स्ट वन, नेक्स्ट जाऊया. इथे आता इथे एक प्रश्न पण विचारलेला होता आणि मग मुद्दाम दाखवलाय, फायनान्शियल प्लॅनिंग या वर्षी ओमिटेड आहे. हा चॅप्टर आता तुम्हाला करण्याचं कारण नाही, त्याच्यावर काहीही करू नका, कारण हा चॅप्टर पूर्णपणे डिलीट केलेला आहे. आले लक्षात? त्यामुळे हा प्रश्नाच्याकडे हा ज्याच्या प्रश्न आपल्याला बघायचे नाही. नेक्स्ट वन, 5वा जो चॅप्टर आहे हा मात्र परीक्षेला पूर्ण आहे. देर इज नो ओमिशन. यामध्ये तुम्हाला इव्हेंट लिहिता येणं आणि प्रोबॅबिलिटी काढता येणं, या गोष्टींवर 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन, 4 मार्क्स क्वेश्चन, सगळ्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. हे जे प्रश्न आहेत ते खूप चांगले पुस्तकातले चांगले तयार करा. ते लिहिताना आता टॉसिंग ऑफ 3 कॉइन्स असे इव्हेंट लिहिणं, नुसते राईट द इव्हेंट ऑफ टॉसिंग ऑफ 3 कॉइन्स, याच्यावरचे इव्हेंट तुम्हाला पटकन लिहिता आले पाहिजेत. आणि ते आधी लक्षात घ्या की 8 आहेत ते, त्याचे जे पॉइंट्स आहेत, सॅम्पल पॉइंट्स आर 8 पॉइंट्स. देअरफॉर यू हॅव टू राईट इट केअरफुली. HHH, STH हे चेक करा आणि त्याची प्रॅक्टिस करा. हा भाग अगदी लक्षात घ्यायचा आहे. आणि कोणत्या ह्याच्यामध्ये आपल्याला इथे प्रोबॅबिलिटी काढायची आहे हे विचारलंय का नाही विचारलं हेही वाचा. क्वेश्चन पेपर मधला क्वेश्चन बारकाईने वाचणं अत्यंत जरुरीचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला लक्षात येईल की नेमकं काय करायचंय. कारण इथे पुढे प्रश्न आपण घेतलाय त्याच्यामध्ये बघा की 3 कॉइन्स आर टॉस्ड
असा समजा एक इव्हेंट आहे, इथे रॅन्डम एक्सपेरिमेंट आहे आणि त्याच्यामधला इव्हेंट आहे की गेटिंग ॲटलिस्ट 2 हेड्स ऑन द टॉप. आता ॲटलिस्ट 2 हेड्स, ॲट द मोस्ट 1 हेड, अशा शब्दांची प्रॅक्टिस तुम्हाला केलीच पाहिजे. कमीत कमी किती त्याच्यावर हेड यायला पाहिजेत, कमीत कमी किती म्हणजे जास्तीत जास्त किती चालणार आहेत, हे पण असे प्रश्न लक्षात घ्या आणि या प्रकारचे प्रश्न परीक्षेला येऊ शकतात. नेक्स्ट वन स्टॅटिस्टिक्स, हा पुढचा बघूया. नेक्स्ट वन, हा तेच आपण आता परत पाहतोय की काय काय लिहिता येणं अपेक्षित आहे. आउटकम्स लिहिता येणं अपेक्षित आहे. इक्वली लाईकली आउटकम्स असतात. सॅम्पल स्पेस लिहिता यायला पाहिजे. नुसती सॅम्पल स्पेस लिहिण्याचा प्रश्न सुद्धा आपल्याला 1 मार्काचा प्रश्न आपल्याला मार्क देऊन जातो. नंबर ऑफ एलिमेंट्स इन सॅम्पल स्पेस दॅट यू कॅन राईट, आणि त्याच्यासाठी खूप छान म्हणजे मोजा नीट किंवा कसे असे प्रश्न असतात बघा की 0 1 2 3 या 3 डिजिट्स पासून 4 डिजिट्स पासून 5 डिजिट्स पासून तुम्हाला एक 2 डिजिट नंबर तयार करायचे. त्यावेळेला ते ऍक्च्युअल करून बघा, ते सॅम्पल पॉइंट्स दाखवा आणि मग त्याच्यामधले नंबर्स मोजून तुम्ही लिहा आणि मग तो नंबर लिहिल्यावर प्रोबॅबिलिटी कशाची विचारली आहे त्याच्याकडे लक्ष द्या. प्रोबॅबिलिटीचा फॉर्म्युला लिहिला Na/ns की तुम्हाला अर्धा मार्क मिळतो आणि मग सबस्टिट्यूशन केली की अर्धा मार्क असतो, उत्तर काढलं की अर्धा मार्क असतो. या प्रकारे मार्क आपल्याला अर्ध्या अर्ध्या मार्कासाठी झटायचे हे लक्षात घ्या. नेक्स्ट वन, नेक्स्ट वन, स्टॅटिस्टिक्स इज फुल्ली ओमिटेड. रिमेंबर दिस, स्टॅटिस्टिक्स इज फुल्ली ओमिटेड. आता इथे प्रश्न विचारतायत लोक की विच लेसन्स आर रिड्यूस्ड. इथे पार्ट 1 मध्ये फायनान्शियल प्लॅनिंग 4th चॅप्टर आणि 6th चॅप्टर फुल्ली ओमिटेड आहेत. त्यामुळे फक्त 4 चॅप्टर्सचाच तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आता इथे पुढे नेक्स्ट वन, आता इथे मुद्दाम एक हे घातलेलं आहे, सॅम्पल क्वेश्चन फॉर क्वेश्चन नंबर 5. आपण मगाशी पाहिलं की आपल्या याच्यात 5 प्रश्न असणार आहेत. आपल्याला 5 प्रश्नांमध्ये क्वेश्चन नंबर 5 मी मुद्दाम तिथे सोडून दिला होता की ते क्रिएटिव्ह क्वेश्चन्स असणार आहेत, पुस्तकातले नाहीत पण पुस्तकावर आधारितच असतील. 3 मार्क्स क्वेश्चन्स विल बी देअर. देन व्हॉट टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी. तर आता एखादी फिगर दिलेली असेल ती ऑब्झर्व करून तुम्हाला त्याच्यामध्ये काय वाटतं ते लिहा. हे एक नमुन्यादाखल एक फिगर दिलेली आहे की कोण कुठे चाललेला आहे, कसा चाललेला आहे. या फिगरवरून तुम्हाला कोणते 6 पॉइंट्स दिसतात, त्या लाईनवरचे पॉइंट्स नको आहेत, कोणत्या 6 बाबी तुम्हाला ह्याच्यामध्ये दिसतात की 2 पर्सन्स आर गोइंग समवेअर, त्यांच्यामध्ये किती अंतर आहे, काय आहे, हे तुम्हाला जे वाटतं तशा प्रकारची उत्तरं तुम्ही तुमच्या भाषेत लिहायची आहेत. इंग्लिश मीडियम मध्ये पेपर असेल तर इंग्रजीतच नीट लिहायचं आहे. Therefore, you have to write the answer for this, and these type of questions can be asked in question number 5. These are creative questions. तुम्हाला काय वाटतंय की 2 व्यक्ती तिथे चाललेले आहेत, त्यांचं स्पीड दिलेलं आहे, त्यांचं टाइम दिलेला आहे, हाऊ मेनी दॅट मीन्स हाऊ मच डिस्टन्स दे हॅव कवर्ड. अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला त्याच्यावरून निर्माण करता येतो का. तर अशा प्रकारचे प्रश्न हे क्वेश्चन नंबर 5 मध्ये वेगळे वेगळे असतील. क्वेश्चन नंबर 5 मधले प्रश्न हे ओपन एंडेड सुद्धा असणार आहेत. तुम्हाला असाही एखादा क्वेश्चन नंबर 5 मध्ये प्रश्न असू शकेल की कोणत्याही 2 तुम्ही एपी लिहा, अरिथमेटिक प्रोग्रेशन्स, राईट एनी 2 अरिथमेटिक प्रोग्रेशन्स अँड राईट ए अँड डी फॉर दॅट. दिस इज ओपन एंडेड क्वेश्चन. तर तुम्ही स्वतः तयार करायच्यात आणि लिहायच्यात, बट यू हॅव टू राईट इन फुल सेंटेन्स. डोंट राईट ओनली दॅट सपोज यू कॅन राईट एपी that 3 4 5, not like that. You have to write clearly, and why you are taking this, that also you have to write. Then what is A, what is D in that also you have to explain. Therefore, which is very very important. Correct. Next one. Now here I have given one example that which equation is a quadratic. आता मला एक सांगायचंय की आता इथे क्वेश्चन नंबर 1A हा जो लिहिलेला आहे हा तुमचा लेफ्ट हँड साइडला जाईल, म्हणजे डावीकडच्या समासात तुम्ही आन्सर मध्ये तिथे लिहायचंय. त्यानंतर तुम्ही 1 मधला जो हा इथे 1 दाखवलेला आहे तसाच तो असेल असं नाही, तो रोमन पण 1 असू शकेल. तो रोमन लिहिलेला असेल की विच ऑफ द फॉलोइंग इक्वेशन इज अ क्वाड्रेटिक इक्वेशन, आणि मग तुमचा ABCD मधलं कोणतं करेक्ट आन्सर आहे. तर त्याच्यामधला आन्सर आता बी हे करेक्ट आहे.
तर तुम्हाला तिथे फक्त 1 लिहायचं आहे आणि त्याच्या पुढे बी लिहायचं आहे, बाकीचे काही दिलेले नाहीत. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्नांचं स्वरूप असू शकेल. प्रश्न देताना ते ABCD एका खाली एक देतील किंवा एका पुढे एक देतील, त्याचा तुम्हाला हे करायचं नाही, विचार करायचा नाही, फक्त करेक्ट आन्सर तुम्हाला लिहायचं आहे. नेक्स्ट वन पुढे देऊया. नेक्स्ट वन. आता इथे तुम्हाला त्याचं एक्सप्लेनेशन पण द्यायचं नाही. आता हा प्रश्न मी मुद्दाम घेतला की dx दिलेला आहे, dy दिलेला आहे, d इज गिवन, यू हॅव टू राईट द व्हॅल्यू ऑफ y. आता ते काढताना आन्सर्स आर गिवन, बट यू हॅव टू राईट समथिंग अबाउट दॅट. व्हेअर यू विल राईट. आता तुम्ही क्वेश्चन नंबर 1A हा तुम्ही डावीकडच्या समासात लिहिला. हा जो दुसरा प्रश्न आहे म्हणजे सब क्वेश्चन, तो तुम्ही उजवीकडे लिहिलात. तर डावीकडच्या समासाच्या शेजारी एक छोटा समास आखावा आणि त्याच्यामध्ये सब क्वेश्चन नंबर लिहावेत आणि मग राईट साईडला मध्ये जे जागा असते तिथे तुम्ही त्याचं आन्सर लिहावं, म्हणजे सब क्वेश्चन नंबर लिहून त्याचा आन्सर तिथे लिहावं. आता इथे तुम्हाला काही कॅल्क्युलेशन करायचे, तुम्हाला y काढायचा आहे म्हणजे यू हॅव टू राईट dy अपॉन d, म्हणजे तुम्हाला -32 अपॉन -8 हे लिहायचंय. मी तुम्हाला कुठेतरी तोंडी समजा मला येत नाहीये, पण मग मला तुम्ही काटाकाटी करायचे, त्याच्यावर तो स्लॅन्टिंग लाईन घालायचे. हे सगळं काम तुम्ही ह्याच पानाच्या उजवीकडे करू शकता आणि उजवीकडे छोटी पेन्सिलनी तुम्ही ते आकडेमोड करू शकता की मला 8 भाग द्यायचा आहे, 32 भाग जायचा आहे. मग मला कन्फ्युजन होतंय की मायनस मायनसचं काय होणार आहे. तर इथे तर आता कुठलेच उत्तर मायनस मध्ये नाही दिलेलं, पण कन्फ्युजनसाठी तुम्हाला ते देऊ शकतात. पण येणारं उत्तर इथे 4 आहे हे लक्षात घेऊन, बिकॉज -32 अपॉन -8 इट इज 4, हे तुम्हाला तिथे लिहिता आलं पाहिजे. नेक्स्ट वन. नेक्स्ट. देन here also I have taken one example that NA equal to 2, PA is equal to 1 upon 10, then find out NS. That also answer you can write and you have to write answer that 3D. ते 3 जो इथे लिहिलेला आहे तो D खाली न लिहिता त्याच्या पुढेच लिहायचा आहे. D ला जर कंस केलेला असेल तर कंस करा, पण आन्सर लिहिण्याची गरज नाही, असा एक नमुन्या दाखल तुम्हाला दिलेला आहे. नेक्स्ट वन. नेक्स्ट. इथे सुद्धा 3, 0, -3, -6, this is the AP and you have to find out the D. Here also you can write directly that 4B. B, you got the answer, B is the answer here. That what is that? D is -3, therefore you can write immediately 4 and त्याच्या पुढे B हे तुमचं आन्सर असणार आहे. नेक्स्ट वन. आता इथे हे दिलेलं आहे की ओनली यू हॅव टू फाइंड आउट. क्वेश्चन नंबर 1B मध्ये कशा प्रकारचे प्रश्न असू शकतील ते पण नमुन्या दाखल दिले आहेत की दिलेल्या वर्ग समीकरणात विवेचकाची म्हणजे त्या डेल्टाची व्हॅल्यू काय आहे, डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आहे. यू हॅव टू राईट हिअर व्हेन द इक्वेशन इज गिवन, यू हॅव टू राईट द व्हॅल्यू ऑफ A. हिअर A इज 1, B is +9, C is -6. Then you have to write B² - 4AC, which is delta, and you have to substitute that and find the answer. You will get, for writing B² - 4AC by substituting the numbers, you will get half mark, and then the value of delta will give you half mark again. Therefore, and total marks will be here. Those marks will be inserted as 1 mark for that question number 1B. Next one. Here also we have asked one more question. आता एक साधा प्रश्न आहे, इथे सुद्धा तुम्हाला बघा कॅल्क्युलेशन करावं लागेल 1 मार्क मध्ये. तर हे कॅल्क्युलेशन करायचं आहे की फॉर ड्रॉइंग द ग्राफ ऑफ 4x + 5y = 17, x = 2, when x = 2 what is value of y. अशा प्रकारचा जो प्रश्न असतो त्यावेळेला तुम्हाला you have to calculate something and that calculation you can do anywhere. You can do in between that or you can do that at the right hand side. तर हा क्वेश्चन नंबर 1B मध्ये तुम्ही लगेचच करायला हरकत नाही. मग क्वेश्चन नंबर x = 3 असताना किती, x = 4 असताना किती, असे काही प्रश्न वेगवेगळे करू शकतो आम्ही तयार. तर असे प्रश्न तुम्हाला विचारले जातील क्वेश्चन नंबर 1B मध्ये. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. अजून एक गिवन सिक्वेन्स, वेदर दिस सिक्वेन्स इज AP or not, अशा प्रकारचे स्पष्ट करा. You have to explain that. Then how you will explain? You have to write A, but you have to find out the D.
If D is here in first two terms, D is 0, and in second T3 minus T1, T2, it is 1, therefore it is not AP. Directly, instead of writing directly, it is not AP, you have to explain that common difference is not there. That is T2 minus T1, T3 minus T2, T4 minus T3, all are different. Therefore, it is not an AP. That you have to write. Your answer should be in complete sentence. त्याच्या खाली पण तुम्हाला एक वेगळा प्रश्न दिलेला आहे, तर तो आता मराठी मीडियमच्या मुलांना कळेल. आता तो काही वाचत नाही मी. नेक्स्ट वन. येस. क्वेश्चन नंबर 2A मध्ये ज्या बॉक्सेस लिहिलेले आहेत, आता इथे मुद्दाम अगदी छोटासा असा तयार केलेला प्रश्न आहे की फॉर फाइंडिंग द व्हॅल्यू ऑफ डेल्टा राईट द नंबर्स इन द बॉक्सेस. राईट द नंबर्स. हा प्रश्न परत सगळा लिहून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर ती ऍक्टिव्हिटी सोडवायची. आता ती ऍक्टिव्हिटी सोडवताना परत तुम्हाला जर काही वाटलं कॅल्क्युलेशन करायचं तर यू कॅन डू इट ॲट द राईट हँड साईड. अजून एक प्रश्न खाली दिलेला आहे की कोणत्या प्रकारची ती ऍक्टिव्हिटी असू शकेल, काय करावं लागेल. B² - 4AC फक्त विचारलेला आहे. तर व्हॉट इज ए, व्हॉट इज बी, व्हॉट इज सी असे प्रश्न असतील. त्या प्रत्येक चौकटीला अर्धा मार्क अशा प्रकारचे प्रश्न त्याच्यात असू शकतील. नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 2B मध्ये आपल्याला डिटेल लिहायचं आहे की हा एक अत्यंत आवडीचा प्रश्न आहे परीक्षकांचा. द सम ऑफ द टू रूट्स इज -7 अँड प्रॉडक्ट ऑफ द टू रूट्स इज 5. Then construct the quadratic equation. Then you know that x² minus alpha into beta plus alpha into beta is equal to 0. And you have to write that equation, original equation, expected expression firstly, and then substitute that addition and multiplication, and then you will get the answer. Therefore, this type of question can be asked for 1 mark or 2 marks. Remember that. Not necessary for 2 marks. 1 मार्कला सुद्धा हा प्रश्न येऊ शकतो, 2 मार्क्सचा पण येतो. बट यू दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स मे बी देअर. नेक्स्ट वन. असे एक प्रश्न असू शकतो 2 मार्क्सला की इफ 1 कॉइन इज टॉस्ड देन राईट डाऊन द आन्सर्स फॉर दिस इक्वेशन, फॉर दिस क्वेश्चन्स. देन राईट द S, write NS. Then here we have given that write the event A. What is that event A? You will get टेल. काटा म्हणजे टेल, काटा मिळेल, meant to getting टेल, and therefore you are getting only one tail. Therefore NA will be 1. Therefore these type of questions you can ask. आता हे असे विचारलेल्या प्रश्नांची उत्तर मात्र व्यवस्थित एकाखाली एकच लिहिली पाहिजे, म्हणजे मग तुम्हाला सगळे मार्क मिळतील. नेक्स्ट वन. आता अशा एक प्रश्न असेल, पुढे जाऊयात. हे आता आपण पाहिलंय तसं कसं असेल ते. नेक्स्ट वन. क्वेश्चन नंबर 3 झालाय. हाही लक्षात येईल तुमच्या की 3 मार्क्सला जे आहेत, क्वेश्चन नंबर 3A मध्ये जे आहे त्याचे जे प्रश्नांची उत्तर आहेत तर ती कशी लिहायची आहेत. तर दिस AP इज गिवन, यू हॅव टू राईट द आन्सर. एक नमुन्या दाखल दिलेले हे प्रश्न आहेत, असेच येतील असं नाही. डिफरंट टाइप ऑफ क्वेश्चन्स विल बी देअर. आय हॅव गिवन हिअर ओनली वन टाइप ऑफ क्वेश्चन. असे प्रश्न असतील त्यावेळेला राईट 2 टर्म्स ऑफ दिस AP. द पुढील 2 टर्म्स राईट, नेक्स्ट 2 टर्म्स आहेत. मग आता 9च्या पुढचे नेक्स्ट 2 टर्म्स काढायला तुम्ही ओरली सुद्धा काढू शकता. 3, 5, 7, 9 आहे तर तुम्हाला तोंडीच ते लिहिता आलं पाहिजे. म्हणजे तिथे तुम्हाला T1, T2 लिहिण्याची गरज नाही. जिथे तुम्हाला ओरली करता येते ते ओरली करा. ऍडिशन सबट्रॅक्शन साठी फॉर्म्युला सतत लिहित बसू नका. नाव यू हॅव टू राईट हिअर A, व्हॉट इज D, देन हिअर यू हॅव टू फाइंड द T10. आता हे तुम्हाला डिरेक्टली येणार नाही T10, मग मात्र तुम्हाला तिथे फॉर्म्युला लिहिला पाहिजे. T1 चा फॉर्म्युला लिहा. Tn चा फॉर्म्युल्यामध्ये ते सगळं सबस्टिट्यूट करा. A कोणता आहे, D कोणता आहे, तो त्याच्यानंतर N कोणता आहे, N इज 10. देन यू विल गेट द T10 अँड देन यू राईट द आन्सर इन T10. Similarly for SN, write the formula for SN. There are no marks, only you have to write the formula, substitute answer, substitute A and D, N, and you will get SN, or means S10, whatever you want. And those type of questions you will get. Therefore, these type of questions are very, very, very important.
and then boxes are only 6 boxes will be asked, but in between lines, in between steps, you have to do your own. Correct? Next one. Next one. These type of questions, 4 marks question. आता इथे एक प्रश्न पण विचारलाय कोणीतरी की 4 marks question ची तयारी कशी करायची. तर हे क्वेश्चन्स आहेत, दिस इज नॉट क्वेश्चन गिवन इन द टेक्स्टबुक, दिस इज आउट ऑफ टेक्स्टबुक. देन दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स यू कॅन फाइंड इट आउट. आता तुम्ही तर आता सगळेजण सुपरमाइंड तर्फे एक कार्यक्रम ऐकत आहात. तर सुपरमाइंडनी अशा प्रकारच्या ते आउट ऑफ टेक्स्टबुक जे प्रश्न आहेत त्याच्यासाठी एक पुस्तकच तयार केलेलं आहे. त्या पुस्तकाचा तुम्ही जर वापर केलात तर आत्ताच्या परीक्षेला जो पोर्शन आहे त्या पोर्शनचा भाग तुम्ही सोडू शकता. खूप व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स आर गिवन इन दॅट बुक. Therefore, you can solve those books and you are having ample time. You can do that practice more. तर अशा क्वेश्चन नंबर 4 चे प्रश्न हे तुम्ही तयार करू शकता, त्याचे वापरू शकता. बाजारातही खूप मटेरियल आहे, त्याच्यामधून तुम्ही वेगवेगळे प्रश्न विचारात घ्या आणि ते प्रश्न तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. आणि ती प्रॅक्टिस मात्र तुमची या एका महिन्यात व्हायलाच हवी. म्हणून आपल्याला रोज 1 तास मॅथमॅटिक्सचा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट वन. नेक्स्ट. पुढे जाऊयात. नेक्स्ट वन. आता आपण एक लक्षात घेऊयात की सिमिलॅरिटी जो पार्ट आहे, सिमिलॅरिटी मध्ये बीपीटी इज गिवन. बीपीटी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट थिअरम अँड व्हॉट टू राईट. Then property of angle bisector is also given, but that part is omitted this year. Remember that this year this part is omitted. याच्यावर आधारित प्रश्न येणार नाहीत. Angle bisector of triangle. पुढे काही प्रश्न आहेत बघूया. नेक्स्ट वन. नेक्स्ट वन. एरिया ऑफ सिमिलर ट्रायंगल इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण हा एकच थिअरम आहे की जो सिमिलर ट्रायंगलवर आधारित आहे आणि सिमिलॅरिटीवर आधारित असलेला हा थिअरम व्हेरी इम्पॉर्टंट आहे. तो चांगला लिहून काढा, तो व्यवस्थित लिहा, प्रॅक्टिस करा. आता थिअरमची प्रॅक्टिस कशी करायची हे लक्षात घ्या. तुम्हाला क्वेश्चन नंबर 1, 2 आणि 3 मध्ये थिअरम्स आहेत. ते थिअरम्स परीक्षेला येणार, त्याच्यापैकी एक तरी थिअरम परीक्षेला येणारच आहे. क्वेश्चन नंबर 3B मध्ये किंवा 4 मध्ये सुद्धा तो प्रश्न विचारला जाईल. ते विचारलेले प्रश्न किंवा त्याची तयारी करताना आत्ता पुस्तक घेऊन बसायचं, टेक्स्टबुक मधला तो थिअरम वाचायचा, त्याच्यानंतर तो थिअरम पहिल्यांदा आहे तसा लिहून काढायचा. प्रमेय जे दिलेलं असेल ते पुस्तकात बघून एकदा लिहून काढायचं. थिअरमला आकृती मस्ट आहे. विदाउट फिगर नो क्रेडिट, असंच आपलं तत्व आहे. तुम्हाला थिअरमला जर फिगर काढलेली नसेल तर 0 मार्क्स मिळतील. म्हणून कोणत्याही तार्किक सिद्धतेच्या प्रश्नाला आकृती आवश्यक आहे आणि ती आकृती काढायची. त्याच्यानंतर गिव्हन, क्लेम, मेड टू प्रूव्ह, कन्स्ट्रक्शन आणि प्रूफ असं एकदा लिहून काढायचं. नंतर काय करायचं, दुसऱ्या वेळेला पुस्तक समोरच ठेवायचं. पण आता पुस्तकात बघा मी ट्रायंगलला ABC आणि PQR नावं दिलेली असतील, तर तुम्ही काय करायचं, ABCच्या ऐवजी STU, PY, XYZ अशी नावं द्यायची मुद्दाम. आणि ती नावं देऊन अकॉर्डिंग टू युअर फिगर यू हॅव टू राईट गिव्हन, टू प्रूव्ह अँड प्रूफ. अशा प्रकारचे तयारी करायची आणि अख्खं प्रूफ परत बघून लिहायचं, न बघता लिहायचं नाही. एकदम परीक्षेतच न बघता लिहायचं. पण आता जी काही प्रॅक्टिस करा ती बघून करा आणि 2दा 3दा तो थिअरम तुमच्या हाताखालून गेला पाहिजे. आणि तो बघून लिहिलात तरी चालेल, कारण आपल्याला एक कॉम्पॅक्ट रायटिंगची सवय लागते. कॉम्पॅक्ट रायटिंग म्हणजे उगाच एका पानावर नुसतीच आकृती काढली, पुढच्या पानावर फक्त गिव्हन दिला, असं चालत नाही. वरती थिअरम प्रश्न क्रमांक लिहिला, त्याच्यानंतर ते थिअरमचं अकॉर्डिंग टू दॅट यू हॅव टू ड्रॉ द फिगर, देन बिलो दॅट यू हॅव टू राईट गिव्हन, देन टू प्रूव्ह, त्याच्याखाली कन्स्ट्रक्शन, त्याच्याखाली प्रूफ. हे असं एका पानात 1.5 पानात बसवण्याची प्रॅक्टिस आत्तापासून करा, म्हणजे आपल्याला परीक्षेमधले सगळे मार्क मिळू शकतात. नेक्स्ट वन. पुढे जाऊयात. सिमिलॅरिटी मध्ये आपण पाहिलंय काय काय आहे. रेशो ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स. हा बऱ्याच मुलांचं कन्फ्युजन होतंय की प्रॉपर्टी ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल्स वेगळे आहेत आणि रेशोज ऑफ एरियाज ऑफ 2 ट्रायंगल्स इज डिफरंट. तिथे एरियाचा प्रश्न येत नाही. म्हणजे एरियाचा प्रश्न येत नाही म्हणजे रेशोचा एरियाचाच रेशो आहे,
आणि पहिल्या ह्याच्यात ट्रँगल सिमिलर नाहीत, दुसऱ्या ह्याच्यात ट्रँगल सिमिलर आहेत. जेव्हा ट्रँगल सिमिलर असतात तेव्हा त्यांच्या एरियाचा रेशो हा त्या साईडच्या स्क्वेअर बरोबर असतो. आणि जेव्हा दिलेले ट्रँगल्स हे सिमिलर नसतात तेव्हा when the triangles are not similar given, at that time ratio of the areas of two triangles are according to, that means base into height. If the bases are same, then the areas will be in the proportion to their heights. If the heights are same, then areas of the two triangles will be in the proportion to their bases. ही गोष्ट लक्षात ठेवा. याच्यासाठी दोनदा तीनदा तो थिअरम लिहून काढा म्हणजे प्रश्न सुटेल. बीपीटी इज इम्पॉर्टंट, कॉन्व्हर्स ऑफ बीपीटी इज ऑल्सो इम्पॉर्टंट, टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी ट्रँगल्स, सिमिलर ट्रँगल्स आर ऑल्सो इम्पॉर्टंट. ओमिटेड पोर्शन यू शुड नो that angle bisector of triangle is different and property of three parallel lines it is also omitted. त्यामुळे त्याच्यावर आधारित प्रश्न येणार नाहीत. नेक्स्ट वन, पायथागोरस थिअरम कडे जाऊयात. पायथागोरस थिअरम मध्ये आपल्याला पायथागोरस थिअरम पण दिलाय ना, अपोलोनियस दिलाय. पायथागोरस थिअरम यू हॅव ऑलरेडी लर्न इन 7th स्टँडर्ड, बट दिस इयर यू आर स्टडिंग प्रूफ ऑफ दॅट. ते प्रूफ परीक्षेला येतच, हे लक्षात ठेवा. बीपीटी इज इम्पॉर्टंट, पायथागोरस थिअरम इज इम्पॉर्टंट. पायथागोरस थिअरमच्या पुढे अपोलोनियस थिअरम जरी दिलेला असला तरी यावर्षी त्याच्यावर ओमिटेड पार्ट आहे, त्यामुळे त्याचा विचार करायचा नाही. नेक्स्ट वन, पुढे बघूया. एरिया ऑफ ट्रॅपेझियमचा असं एक आम्ही पुस्तकामध्येच एक ऍक्टिव्हिटीज टाईप प्रूफ दिलेलं आहे. ते प्रूफ खूप महत्वाचं आहे, तेही चांगलं तयार करून ठेवा. प्रूफ पुस्तकात दिलेलं नाही, पण तुम्ही ते तयार करू शकता आणि ते वापरूही शकता. नेक्स्ट वन, नेक्स्ट वन, पायथागोरस थिअरम मध्ये सिमिलॅरिटी इन राईट अँगल ट्रायंगल आणि जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टी अँड प्रूफ ऑफ पायथागोरस थिअरम, तीनही पॉइंट्स अत्यंत महत्वाचे आहेत. या तिन्ही पॉइंटवर आपल्याला 1 मार्क क्वेश्चन, 2 मार्क्स क्वेश्चन, 3 मार्क्स क्वेश्चन, 4 मार्क्स क्वेश्चन येणारच आहेत. त्यामुळे पुस्तकात दिलेले हे तिन्ही पॉइंट्सवरचे प्रश्न हे चांगले तयार करून ठेवा. ते त्याच्यामध्ये दुसरं विचारायलाच काही नाही आहे, त्याच्यामुळे ते येणार आहे. जॉमेट्रिक मीन प्रॉपर्टीवर तर 1 मार्क आणि 2 मार्क्सचे प्रश्न असणारच आहेत, त्यामुळे ते चांगलेच तयार करा म्हणजे तुम्हाला छान मार्क मिळू शकतील. नेक्स्ट वन, सर्कलवर टचिंग सर्कल्स इंटरनली आणि एक्सटर्नली, याच्यावर क्वेश्चन नंबर 1 मध्ये ए मध्ये किंवा बी मध्ये याच्यावर 1 मार्काचा प्रश्न असतोच. म्हणजे यावर्षीच असं नाही, कायम असतो. त्यामुळे त्याची चांगली तयारी करून ठेवा. जर एमसीक्यू असेल तर जरा त्याच्यामध्ये खोचक प्रश्न कुठे असेल तर तो वाचण्यासाठी बरीच प्रॅक्टिस करा. म्हणजे पण त्याचा बेस लक्षात ठेवा की जर एक्सटर्नली टचिंग असतील तर त्यांच्या सेंटर्स मधलं डिस्टन्स विच इज अन ॲडिशन ऑफ दिस रेडियाय, and if the circles are touching internally then you have to subtract the radii, correct? Then you will get the answer. Next one, circle is important. Circle त्याच्यामध्ये अजून काय आहे, tangent theorem and its converse. This is important one. What is tangent theorem? Tangent theorem is that line perpendicular to the radius, that is tangent theorem. जी लाईन परपेंडिक्युलर असते रेडियसला ॲट इट्स आउटर एंड, इट इज अ टँजंट. दिस इज कॉल्ड टँजंट थिअरम. तर तो थिअरम खूप महत्वाचा आहे. त्याच्या पुढचा जो थिअरम आहे टँजंट सेगमेंट थिअरम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट व्हॉट इज दॅट इम्पॉर्टन्स? द टँजंट सेगमेंट्स ड्रॉन फ्रॉम एन एक्सटर्नल पॉइंट फ्रॉम अ सर्कल आर कॉन्ग्रुएंट. एक्सटर्नल पॉइंट मधून काढलेल्या ज्या स्पर्शिका असतात, बाहेरच्या बिंदूतून काढलेल्या स्पर्शिका या त्या वर्तुळाला स्पर्श करतात, त्या दोन्ही इक्वल असतात, एकरूप असतात. हा थिअरम इट इज व्हेरी 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 इम्पॉर्टंट, लक्षात घ्या. नेक्स्ट वन, नेक्स्ट वन, आर्क ऑफ अ सर्कल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. कॉन्ग्रुएन्स ऑफ सर्कल इज ऑल्सो इम्पॉर्टंट. त्याच्यावर आपण पुस्तकामध्ये 4 थिअरम दिलेले, तेही महत्वाचे आहेत. अँगल इन्स्क्राइब थिअरम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. दॅट ऑल्सो यू हॅव टू प्रिपेअर. करोलरीज ज्या आहेत, करोलरीज 2 लक्षात घ्या की सेमी सर्कल मधला अँगल हा नेहमी राईट असतो आणि अँगल इन्स्क्राइब्ड इन द सेम आर्क आर ऑल्सो कॉन्ग्रुएंट. दीज 2 करोलरीज आर ऑल्सो इम्पॉर्टंट. आणि सगळ्यात महत्वाचा थिअरम म्हणजे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल थिअरम अँड इट्स कॉन्व्हर्स. तो सुद्धा परीक्षेला विचारला जाऊ शकतो. म्हणजे आता परत आठवा,
BPT is important, area of similar triangle is important, Pythagoras theorem is important, geometric mean theorem is important, and in circle that cyclic quadrilateral is very, very important. तसाच तो इन्स्क्राइब्ड एंगल थिअरम इज ऑल्सो इम्पॉर्टंट. तर हे जे प्रश्न आहेत ते नीट तयार करायचे. नेक्स्ट वन, ओमिटेड पार्ट आपल्याला माहिती आहे. टँजेंट सिकँड अँगल थिअरम इज नॉट इन्क्लुडेड, इट इज डिलीटेड पार्ट. म्हणजेच कोणता आहे, ज्या जीवा असतात, आतमध्ये छेदणाऱ्या जीवा आणि बाहेर छेदणाऱ्या जीवा, हे दोन्ही यांच्यावरचे थिअरम्स काढून टाकलेले आहेत. आणि टँजेंट सिकँड सेगमेंट थिअरम, तो म्हणजे स्पर्शिका छेदिका रेषाखंडाचे जे प्रमेय आहेत तेही काढून टाकलेलं आहे या वर्षीपुरतं. नेक्स्ट वन, पुढे जाऊया. जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. याच्यामध्ये आपल्याला कोणत्या कन्स्ट्रक्शन करायच्यात, ही पहिली तर कन्स्ट्रक्शन परीक्षेला येणारच, हे लक्षात ठेवा. ही कोणती कन्स्ट्रक्शन आहे, ही दोन ट्रायंगल्स आपल्याला काढायचे, सिमिलर काढायचे आहेत. त्याच्यामध्ये व्हर्टेक्स हा कॉमन कसा असेल असे प्रश्न आहेत. आणि कॉमन नसलेले ट्रायंगल्स काढणं हाही प्रश्न असेल. म्हणजे सिमिलर ट्रायंगल कन्स्ट्रक्ट करणं, याच्यावरचा एक तरी प्रश्न तुम्हाला परीक्षेला येणारच. नेक्स्ट वन, नंतर अजून कुठला आहे, ही एक प्रश्न, टँजेंट ड्रॉन फ्रॉम अ पॉइंट आउटसाइड द सर्कल. तर हा सर्कलच्या बाहेरच्या बिंदूतून तुम्हाला काढलेला प्रश्न. याच्यावर 5 मार्काचा शेवटचा जो प्रश्न आहे, 5वा प्रश्न 3 मार्काचा, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 5व्या याच्यात फिगर दिली जाईल आणि तुम्हाला प्रश्न विचारले जातील की याच्या स्टेप्समध्ये स्टेप्स पण लिहिलेले असतील. आणि तुम्हाला प्रश्न मी विचारला समजा की इथे दुसरं सर्कल काढण्याचा प्रयत्न केलाय किंवा ओपीचा परपेंडिक्युलर बायसेक्टर काढलाय, लंब दुभाजक, आणि एम हा त्याचा सेंटर मिळाला. तर टेकिंग ओ एम ॲज अ रेडियस यू हॅव टू ड्रॉ द सर्कल. तर ते ए आणि बी पॉइंट्स मिळवण्यासाठी सर्कल काढलेत. विच प्रॉपर्टी इज यूज फॉर धिस थिअरम. प्रत्येक कन्स्ट्रक्शनला एक प्रॉपर्टी निगडीत असतेच. मग इथे कोणती प्रॉपर्टी इथे निगडीत आहे हे लक्षात घ्या. ते इथे अँगल इन्स्क्राइब्ड इन सेमी सर्कल इज राईट. कारण ज्या वेळेला तुम्ही हा OAP हा ट्रायंगल जर तयार कराल तर तो OAP ट्रायंगल ह्या एम सेंटर असलेल्या सर्कल मधला सेमी सर्कल मधला अँगल असणार आहे. तो OAP अँगल हा राईट असणार आहे. म्हणून तुम्हाला AP ही टँजेंट मिळते, BP ही टँजेंट मिळते. कारण खालच्या बाजूला जे सेमी सर्कल असणार त्या सेमी सर्कल मधून तुम्हाला ते मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाही. तर हे लक्षात घ्या की विच प्रॉपर्टी इज युज्ड फॉर गेटिंग दिस टू साइड्स और गेटिंग दिस टू सेगमेंट्स ॲज अ टँजेंट. AP आणि BP सेगमेंट का झाले टँजेंट, त्याचं कारण आपल्याला कळलं पाहिजे. हे सगळी कारणं ही टेक्स्टबुक मध्ये दिलेली आहेत ॲज अन ॲनालिसिस. डोंट म्हणजे यू हॅव टू राईट ॲनालिसिस हिअर विदिन 1 लाईन. डोंट राईट द स्टेप्स ऑफ कन्स्ट्रक्शन. हे तुम्ही कन्स्ट्रक्शन कशी केली याच्या पायऱ्या लिहिण्याची गरज नाही, पण रफ फिगर काढलीच पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्याचं ॲनालिसिस लिहिलं पाहिजे आणि फेअर फिगर पण काढली पाहिजे. तर ॲनालिसिस हे पुस्तकामध्ये दिलेलं आहे. ते एका ओळीत नुसतं लिहिलं की तुम्हाला ही AP आणि BP का मिळतात हे लिहिलं तरी चालेल, त्यालाही मार्क असतात. तर हे आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून टेक्स्टबुक बारकाईने वाचा, मोठ्यांदा वाचत जा. ज्या ज्या वेळेला तुम्ही हे प्रश्न नीट वाचाल, क्वेश्चन सगळे, त्याचा फायदा होईल. कारण त्याचा फायदा तुम्हाला उदाहरणं सोडवताना पण होणार आहे. नेक्स्ट वन, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन परत आपण तेच घेते. नो ओमिशन इन दिस चॅप्टर बिकॉज यू हॅव टू ड्रॉ construct the similar triangles, construction of tangents, tangent at a point on the circle and tangent to the circle from the point outside the circle. ह्या 4 कन्स्ट्रक्शन्स आहेत. 4ही पैकी 3 तरी परीक्षेला येणारच, हे लक्षात ठेवा. म्हणून चांगला तयार करा. नेक्स्ट वन, पुढच्या ह्याच्यात कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आपल्याला लक्षात येईल की डिस्टन्स फॉर्म्युला इज देअर, ह्याच्यावर प्रश्न येणारच. सेक्शन फॉर्म्युला आहे त्याच्यावरही प्रश्न येणारच. त्यामुळे हे प्रश्न अगदी हे कशा प्रकारे आपल्याला मिळणार आहेत, मग सेक्शन फॉर्म्युला कसा वापरायचा आहे त्याची प्रॅक्टिस करा.
या चॅप्टर मधला ओमिटेड पार्ट म्हणजे स्लोप, त्यामुळे त्याचा आता काहीच विचार करू नका. नेक्स्ट स्लाइड बघा. त्याच्यामध्ये आपण अजून 2 फॉर्म्युले घातलेले आहेत, की डिस्टन्स फॉर्म्युला, सेक्शन फॉर्म्युला. नेक्स्ट वन परत बघा पुढे, मिड पॉइंट फॉर्म्युला आणि सेंट्रॉइड फॉर्म्युला. हे 4 फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत. या 4 फॉर्म्युल्यांवर आधारित प्रश्न येणार आहेत आणि याचं वेटेज पण आता वाढलेलं आहे, कारण आपला मेन्शुरेशन चॅप्टर कमी झालाय, त्याच्यामुळे याचं वेटेज निश्चित वाढलेलं आहे. पण हे फॉर्म्युले आपले चांगले तयार पाहिजे. परत मुलांना अतिशय महत्वाची गोष्ट, ह्या कोऑर्डिनेट्समध्ये, कोऑर्डिनेट जॉमेट्रीमध्ये आम्ही सगळे शिक्षक तुम्हाला निदान मायनस साईन असलेले खूप कोऑर्डिनेट देणारच. आणि कारण मायनस मायनस तुम्ही प्लस करत नाही ना, चुकतात इथे. म्हणून बी केअरफुल अबाउट इट. खूप चांगलं करा, त्याच्याकडे लक्ष द्या, प्रॅक्टिस करा. आणि पुस्तकात खूप उदाहरणं दिलेली आहेत, ती सगळी उदाहरणं तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. ते जर केली तर तुम्हाला ह्याच्यामध्ये निश्चित पैकीच्या पैकी मार्क मिळतील. नेक्स्ट वन, एकच चॅप्टर आपल्याला आता डिफाईन करायचं आहे. नेक्स्ट वन, ट्रिग्नॉमेट्री. येस, ट्रिग्नॉमेट्री फक्त बघायचं आहे. नेक्स्ट वन, हा, याच्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत, तर 2च भाग आहेत, म्हणजे फक्त 6.1 आहे ना, तेवढाच एक्सरसाइज पूर्ण करायचा आहे. ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज, आणि त्याच्यावर आधारित प्रॉब्लेम सेट मधले प्रश्न. प्रॉब्लेम सेट 6 आहे, तो त्याच्यामध्ये ह्याच्यावरचेच रेशो आणि आयडेंटिटीवरचेच प्रश्न करायचे आहेत. अँगल ऑफ एलिव्हेशन अँड डिप्रेशन म्हणजेच डिस्टन्सवरचे प्रॉब्लेम्स आणि हाईटवरचे प्रॉब्लेम्स आत्ता करायचे नाहीत. पण आयडेंटिटीचे मात्र प्रश्न तुम्ही छान तयार करून ठेवा, कारण ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज आणि आयडेंटिटीज याला सुद्धा भरपूर वेटेज आहे, त्याला भरपूर मार्क मिळू शकतील. आता एक लक्षात ठेवा की ज्यावेळेला तुम्ही कुठेही रेशो लिहायचा असेल, अपूर्णांक लिहायचा असेल, तर ते लिहिताना तुम्ही 2 ओळीतलं जे अंतर असतं, म्हणजे ज्यावेळेला तुम्ही आन्सर शीटवर लिहिता त्यावेळेला तो रेशो लिहिला किंवा आयडेंटिटी लिहिली की त्याच्या खाली एक ओळ सोडून मग दुसरी पायरी करा, मध्ये एक ओळ सोडत जा, म्हणजे मग ती दाटी होत नाही, म्हणजे तुमचं लिखाण हे अतिशय आटोपशीर आणि चांगलं होईल. हा एक भाग लक्षात ठेवा. नेक्स्ट वन, नेक्स्ट फक्त एकच स्लाइड. हा, मेन्शुरेशन इज टोटली डिलीटेड. ह्याच्यामध्ये आता काहीही विचार करायचा कारण नाही. नेक्स्ट वन, आता ह्याच्यामध्ये एवढा वेळ नाही आपल्याकडे, पण 1 मार्क क्वेश्चन कशा प्रकारे असतील ते बघा. तर इथे प्रश्न दिलेले आहेत की एबीसी आणि डीएफ असे 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, त्यांचा रेशो दिलेला आहे, आणि इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत, रेशो दिलेला आहे AB इक्वल टू 4, देन DE इक्वल टू हाऊ मच, असा प्रश्न आहे. आता हे लिहिताना हे कोणत्या प्रकारचे प्रश्न आहेत हे बघा, कसे दिलेले आहेत. आता इथे एबीसी आणि डीएफ हे सिमिलर हा शब्द वापरलेला नाहीये, बट यू शुड नो दॅट दीज 2 इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर ऑलवेज सिमिलर, कारण ए टेस्टनी ते सिमिलर असणारच आहेत. त्याच्यामुळे ह्याचं उत्तर काढताना तुम्ही सिमिलॅरिटीचीच प्रॉपर्टी वापरली पाहिजे, हे लक्षात घ्यायचंय आणि प्रॉब्लेम सोडवायचा. करेक्ट. नेक्स्ट वन, नेक्स्ट वन. आता हा अत्यंत महत्वाचा प्रश्न आहे की हा परीक्षेमध्ये याच्यात फक्त साईड बदलून प्रश्न असतोच की इफ द साइड ऑफ अ स्क्वेअर इज 5 सेंटीमीटर देन व्हॉट इज इट्स डायगोनल, लेंथ ऑफ द डायगोनल. मग लेंथ ऑफ द डायगोनल कसं काढणार, तर तिथे तुम्ही पायथागोरस वापरता आणि त्याचं उत्तर काढता. तर या प्रकारचे प्रश्न, त्याच्यातला बी हे आन्सर करेक्ट आहे हे लक्षात ठेवा आणि अशा प्रकारचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. नेक्स्ट वन, आपण 2 अगदी या प्रकारे प्रश्न असू शकतील की कोणत्या 2 वर्तुळाच्या त्रिज्या कशा आहेत, ते ती वर्तुळं एक्सटर्नली टचिंग आहेत का इंटरनली टचिंग आहेत, का दे आर टचिंग इन मोर दॅन 2 पॉइंट्स और दे आर नॉट टचिंग. अशा प्रकारचे विच सेंटेन्स इज करेक्ट सेंटेन्स दॅट यू हॅव टू राईट. देअरफॉर हिअर ए इज करेक्ट वन that you have to write only in front of 3 and that answer you have to write in the bracket. Next one, next one. Yes, same type of question is here, that रेषाखंडाच्या मध्यबिंदूचे निर्देशक, you have to apply the formula, don't write that formula, you have to write the answer only. Correct. Next one, next one. Yes,
This type of 1 mark question, how we can ask these type of questions can be asked. Then here आता एक खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की इथे दोन मुद्दाम उदाहरणं घातलेली आहेत क्वेश्चन नंबर 1B मध्ये की इथे दिले सकारण सांगा म्हणजे you have to write the reason for that. Are these lines are parallel, xy and bc are parallel? If they are, then you have to write the answer. Therefore you have to find the ratio before that, and therefore after ratio you have to write two ratios, ax upon xb. That is, you have to write ax upon xb equal to 15/6 is equal to, ते तुम्हाला लिहायला पाहिजे. त्याच्या खालच्या ओळीवर तुम्हाला ay upon yc काढला पाहिजे, त्याच्या पुढे काढायचा नाही. and then you have to write since ax upon xb equal to ay upon yc, therefore this side that xy is parallel to bc, हे तुम्हाला लिहिता आलं पाहिजे. हे लक्षात घ्या, कारण तिथे खूप महत्वाच्या गोष्टी आहेत की हे इक्वल आहेत का नाही हे एकदम नाही लिहायचं, खाली लिहायचं, एका खाली एक लिहायचं आणि मग उत्तर लिहायचं. नेक्स्ट वन येस, दिस इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट वन. बघूयात आपण पुढे जाऊया. हे नमुन्या दखल दिलेत, वेळही संपलेला आहे तुमचा. येस, नेक्स्ट वन. पुढच्या वेळेला मी त्याचे इंग्लिश पण करून ठेवीन. नेक्स्ट वन. हे फक्त बघा 3 मार्क्स ऍक्टिव्हिटी जी आहे ते 3 मार्क्स ऍक्टिव्हिटी मध्ये सोल्युशन उकल जी लिहिलेली आहे त्याच्या पुढचा पार्ट हा तुम्ही तुमच्या आन्सर शीट मध्ये लिहायचा आहे. वरचं प्रश्न लिहिण्याची गरज नाही आन्सर शीट मध्ये. यू हॅव टू राईट द सोल्युशन, यू हॅव टू राईट द ऍक्टिव्हिटी. तिथे ऍक्टिव्हिटी शब्द असेल म्हणजे उकल किंवा कृती असेल किंवा सोल्युशन और ऍक्टिव्हिटी असा असेल, तो सगळा भाग तिथे लिहायचा आहे. दॅट एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलेटरल, देअरफॉर एबीडी प्लस डॅश इज इक्वल टू एबीसी. हे सगळं उत्तर आधी लिहायचं आणि मग पुढे बीएडी प्लस जो लिहिलेला आहे तिथे बीसीडी, तो तुम्ही त्याला चौकट नंतर करायची, आधी करायची नाही. आणि पुढे आता बघा एक चौकट दिलेली आहे 1च्या पुढे. ती चौकटीतला जो भाग आहे तो भाग कसा आहे की दिस इज द प्रॉपर्टी ऑफ सायक्लिक क्वाड्रिलेटरल. ती प्रॉपर्टी पूर्ण वाक्यात लिहायची आहे आणि मग तुम्हाला त्याला कंस करायचा आहे, चौकट करायची आहे. तर ही चौकट आधी करून ठेवायची नाही, आधी ते उत्तर लिहायचं मग चौकट करायची. अशा प्रकारे 3 मार्क्स क्वेश्चन ऍक्टिव्हिटी बेस्ड असू शकेल. येस, करेक्ट. नेक्स्ट वन. नेक्स्ट, दिस टाइप ऑफ क्वेश्चन्स यू हॅव डन. नेक्स्ट पुढे जाऊया. नेक्स्ट वन. येस, दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट वन. नाउ हाऊ टू स्टडी फॉर दिस इयर. एव्हरीवेअर, नॉट ओनली दिस इयर बट एव्हरी टाइम हाऊ टू स्टडी. तुम्हाला जी टेक्स्टबुक दिलेली आहे त्याच्यातला ओमिटेड पोर्शन सोडून यू हॅव टू रीड टेक्स्टबुक केअरफुली. यू हॅव टू सॉल्व ईच अँड एव्हरी प्रॉब्लेम फ्रॉम द टेक्स्टबुक. सॉल्व दीज प्रॉब्लेम्स ऑन युअर ओन. अडलं तर विचारा मुलांना, तुमच्या टीचर्सला विचारा, तुमच्या अजून कोणाकडून घरातून मार्गदर्शन घ्यायचं तर घ्या, त्याच्यामुळे तो प्रश्न सुटेल. पण सगळे प्रॉब्लेम तुमच्या वहीत सोडवलेले असले पाहिजे. प्रॉब्लेम ज्या वेळेला दिलेला असतो अल्जेब्राचा किंवा जॉमेट्रीचा, त्याला एक काही मॅप्स असतात, कन्सेप्ट मॅप्स. आपल्याला एक स्वतःच मनाने आपण एक आकृती काढत असतो, ती आकृती तुम्ही काढली पाहिजे, त्याची अॅनालिटिकल फिगर काढली पाहिजे, काय त्याच्यात दाखवलंय. म्हणजे तुम्ही ज्या वेळेला एखादी फिगर काढता, रेक्टँगल काढायचा आहे समजा आणि तुम्हाला प्रश्नांमध्ये दिलंय की रेक्टँगलच्या साईड्स आहेत 7 and 14 आणि तुम्ही रेक्टँगल काढलात आणि 7 आणि 14 ज्या स्लाइड्स आहेत त्या ऍडजस्टंट साइड्स असणार आहे. मग ते लिहिताना तुम्ही छोटी जी साइड काढाल त्याला 7 आकडा लिहा आणि मोठी साइड काढाल त्याला 14 लिहा. तुम्ही तिथे तुमचं लॉजिक वापरणं जरुरीचं आहे. म्हणून मी इथे प्रश्न दिला की हे कन्सेप्ट मॅप्स, अॅनालिटिकल फिगर ह्या तुम्ही मनाने काढायला पाहिजेत, पण थोडं लॉजिक पण वापरलं पाहिजे की 7 हा 14 पेक्षा लहान आहे म्हणजे ती जी साइड लहान आहे त्याला 7 आकडा नाव द्या. म्हणजे हे तुमचं लॉजिक तिथे तुम्ही वापराल तेव्हाच तुम्हाला तिथे चांगले मार्क मिळतील आणि पुढे तुमचा हे होईल, त्याचा पेपर हा पुढे जातो. आणि आता तुमच्या काय चुका होतील ते करा. भरपूर वेळ आहे अभ्यासाला, वेळ संपलेली नाही. 2 महिने म्हणजे खूप अभ्यास करू शकता, परत सगळं पुस्तक सोडू शकता. आता किती चुका झाल्या तर चालतील, पुढे चुका करायच्या नाहीत. पेपरमध्ये मात्र नो मिस्टेक्स अँड कॉन्फिडन्स ठेवा.
तुम्हाला सगळं येणार आहे. तुम्ही वर्षभर अभ्यास केलेला आहे, वर्षापेक्षा जास्त अभ्यास केलेला आहे. परीक्षा आपली ही आता मॅन्युअल म्हणजे फिजिकल एक्झाम होणार आहे, ऑनलाईन नाही. त्यामुळे आपल्याला त्याला तोंड द्यायचंय आणि आपण तिथे एका वाकावर एक बसून सगळेच आत्ताचे कोरोनाचे नियम पाळून तुम्हाला सांगितलं जाईल कशा प्रकारे यायचंय. त्याच्यामध्ये डिप्रेशनमध्ये आता जायचं नाही. तुम्ही छान करणार आहात हेच लक्षात घ्या. आणि त्याच्या आधी जर तुमचं मॅथमॅटिक्सचं तुम्ही अभ्यास करणार आहात, करत आहात, तो त्याच्यामध्ये एन्जॉयमेंट घ्या. बळबळ कोणीतरी लादलंय म्हणून करू नका. आता काय ही दिली परीक्षा की संपलं असं नका करू. जेव्हा तुमचा त्याच्यामध्ये तुमचा जीव तुम्ही ओतून अभ्यास कराल त्यावेळेला तुम्हाला त्याच्यात निश्चित चांगलं यश मिळेल. विश ऑल द बेस्ट. थँक्यू. येस, थँक्यू मॅडम. खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं की प्रत्येक चॅप्टरचा अभ्यास कसा करायचा आहे, कोणत्या चॅप्टरला किती मार्कांचे प्रश्न आणि कशा प्रकारे प्रश्न साधारणतः येऊ शकतात हे सगळं तुम्ही सांगितलं. त्याच्यामध्ये ओमिटेड सिलेबस कोणता असणार आहे त्याचा ह्या वर्षी विद्यार्थ्यांनी विचार करायचा नाही हेही तुम्ही सांगितलं. आणि महत्वाचं म्हणजे विद्यार्थ्यांना खूप चांगला पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स दिलाय. आता जे करायचंय ते विद्यार्थ्यांनी करायचंय. थँक्यू व्हेरी मच मॅडम. आणि विद्यार्थ्यांनी काय करायचंय तर प्रॅक्टिस करायचे, कारण शेवटी तुम्ही 3 तासात जे लिहिणार आहात त्याच्यावर तुम्हाला मार्क मिळणार आहेत. आशिया खंडात म्हणजे जसं आपण म्हणतो की 16.5 लाख विद्यार्थी ह्या परीक्षेला बसणार आहेत आणि त्या परीक्षेमध्ये आपल्याला खूप चांगले गुण आणि गुणवत्ता हे दोन्ही मिळवायचं आहे. आणि हे जर का मिळवायचं असेल तर बोर्डाचा ज्याप्रमाणे पेपर पॅटर्न आहे त्याप्रमाणे ज्या ऍक्टिव्हिटी शीट आहेत सुपरमेनच्या त्या सोडवणं हा खरा यशाचा मूलमंत्र आहे. ह्याला दुसरा पर्याय नाही. मग ह्याच्यामध्ये आपण हा जो सुपरमेनचा IMP ऑप्शन आहे, ह्या IMP ऑप्शन मध्ये प्रत्येक विषयाच्या 5-5 क्वेश्चन पेपर, त्याचं पेपर चेकिंग आणि त्याचे डिटेल मॉडेल आन्सर आपण देतो. हा जो IMP ऑप्शन आहे हा IMP ऑप्शन 2 पॅक मध्ये अवेलेबल आहे. एक म्हणजे पेपर पॅक आणि दुसरं म्हणजे सॉफ्ट पॅक. सॉफ्ट पॅक मध्ये आपण क्वेश्चन पेपर आणि मॉडेल आन्सर हे तुम्हाला सॉफ्ट कॉपी मध्ये देणार आहोत. आणि पेपर पॅक मध्ये 7447416668 किंवा 6662 ला तुम्ही कॉन्टॅक्ट करायचा आहे किंवा तुमचा नंबर चॅटबॉक्स मध्ये जरी टाकलात तरी तुम्हाला आमच्या ऑफिसमधून किंवा आपले जे काउन्सिलर्स आहेत ते काउन्सिलर्स तुम्हाला कॉल करतील. कारण आत्ताच्या अभ्यासाला प्रॅक्टिस प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस हेच खूप महत्वाचं आहे. प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट. जसं आता अत्रे मॅडमने सांगितलं की चुका ज्या करायच्या त्या आता 2 महिन्यात करून घ्या, परीक्षेला करू नका. पण त्या चुका केल्यानंतर त्या नक्की माझ्या चुका कुठे होत आहेत हे कळणं महत्वाचं आहे. ह्याच्यासाठी तुम्ही जे सोडवलेले पेपर आहेत ते सोडवलेले पेपर सब्जेक्ट एक्सपर्ट करून चेक करून मिळणं गरजेचं आहे. आणि त्याची बोर्डाला अपेक्षित काय उत्तर आहेत ती पण तुमच्या जवळ असणं गरजेचं आहे. आणि हे सगळं आपण चेकिंग आहे, पेपर चेकिंग पुण्यातनच होतं. हे V3 मार्क्स चेक करून आपण तुम्हाला देतो, तुझं कुठे चुकलं काय चुकलं. आणि त्याच्याबरोबर डिटेल मॉडेल आन्सर पण आपण दिलेले असतात की ज्याच्यामुळे डिटेल अपेक्षित उत्तर कशा प्रकारे पेपर मिळेल. जवळजवळ 45 क्वेश्चन पेपर, त्याचं पेपर चेकिंग आणि मॉडेल आन्सर ह्याचा जो पेपर पॅक आहे हा पेपर पॅक 4,555 आणि सॉफ्ट पॅक 2,555 कमी किमतीत आम्ही आता जे नंबर सांगितले त्या नंबरवर तुम्ही कॉल केल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली मिळेल. आणि ह्या पद्धतीने म्हणजे आता जे आपल्याला तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केलं आणि त्या मार्गदर्शनाचं एक्झिक्युशन हे आपण सुपरमेनच्या पेपरच्या सहाय्याने जर का केलं तर नक्की आपल्याला गॅरंटी आहे की ह्या परीक्षेमध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने ह्या सगळ्या विद्यार्थ्यांना सक्सेस मिळू शकतं. आता आपण कार्यक्रमाच्या शेवटाकडे येऊया की आज संपूर्ण महाराष्ट्रातून जवळजवळ मी आता झूम रूम बघितली, झूम रूम 1000 पूर्ण फुल झालेली होती. तर ते सगळे विद्यार्थी आणि पालक आणि त्याच्या आधी महत्वाचं म्हणजे आज आपल्याला ज्यांनी बहुमोल मार्गदर्शन केलं ते आपले बोर्ड सदस्य डॉक्टर सुलभा विधाते आणि डॉक्टर जयश्री अत्रे यांचे मी खूप मनापासून आभार मानते. सुपर तर्फे जे विद्यार्थी आणि पालक आणि काही शाळांचे जॉईन झालेले ह्या सेशनसाठी त्यांचेही मी आभार मानते. जे विद्यार्थी आणि पालक इथे जॉईन झालेले आहेत ह्या सेशनसाठी त्यांचेही आभार मानते. सुपरमेनचे सगळे पदाधिकारी ह्यांचेही मी मनापासून आभार मानते.
कार्यक्रम आता तुम्ही व्यवस्थितपणे करालच आणि तुम्ही ही मीटिंग संपले असं, हे सेशन संपले असं मी जाहीर करते. मीटिंग लिव्ह करू शकता. तुमच्या काही शंका असतील तर शंका डेफिनेटली इथे तुम्ही विचारू शकता ह्याच्याबद्दलच्या. आपला स्वतःचा ऑडिओ अनम्यूट करून काही शंका पुढचे एक 5 मिनिटं आपण इथे कंटिन्यू राहूया आणि तुमच्या काही शंका असतील तर तुम्ही इथे विचारू शकता.